नमस्कार मंडळी. हास्याचे चौकार आणि षटकार मारत तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, सुरकी आणि इन्स्पेक्टर खांडेकर यांच्या आयुष्यात होणार आहे एका नवीन पाहुण्याची एंट्री. बघूया त्याची एंट्री इथे विनोदाचा काय धुमाकूळ घालते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. जैन सर. हो सर, हो. नाही झाले, नाकाबंदीची सगळी व्यवस्था चोख पार पाडली सर. हवालदार विराज जगताप आहे, त्यांना तिकडे लीड करायला सांगितलंय. हो सर, ठीक आहे, पाठवतो, तसं पाठवतो. येस जैन सर. कोण हो जगताप? एक 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 काय काय झालंय? एक सेकंड. जैन साहेब. जैन कोण आहे? काय झालंय साहेब, एका गार्डन मध्ये बेंच जवळ रडत उभी होती. बहुतेक हिचा बाप हिला सोडून गेलाय. मी तिला विचारलं काय झालं बाबा, काय झालं, पण ती काही सांगेच ना, म्हणून तिला इथे घेऊन आलो. काय? कोण असा बाप उलट्या काळजाचा एवढा गोंडस पुरला इथे सोडून गेलाय? बाळा, ए बाळा, ओ ओ ओ रे, इथे बघ बाळा, काय आलं? कोण बाबांचं काय आलं? ओ नाही नाही बाळा, नाही नाही साहेब, हिचे उलट्या काळजाचे बाप तुम्ही आहात? एक मिनिट, म्हणजे साहेब ही तुमची मुलगी आहे? नाही. तुम्हीचे बाप आहात? अहो जगताप, माझं लग्न झालंय का? नाही. मग ही माझी मुलगी कशी असेल? मग ती तुम्हाला पप्पा पप्पा कशी म्हणते? काय करू? कोण हवालदार करतो मला? जगताप साधं आहे, असं काय करताय तुम्ही? अहो लहान मुलं ती घाबरली आहे. माझा चेहरा तिच्या वडिलांसारखा दिसत असेल म्हणून सायकोलॉजी असते ती लहान मुलांची. विचारू दे ना बाळा. अरे बापरे. हो हो बाळा, एक मिनिट. काय काय तुझे बाबा कोण आहेत? तूच माझा पप्पा आहेस ना? मी कवरी वाट बघितली तुझी. मला सोडून कुरकुर गेला होता तुम्ही. माझा पप्पास. अरे बापरे, लहान मुलगी आहेस आणि भाषा पण ही आहे. चांगलं चांगलं, असं असं असं. नाही बाळा, मी नाहीये तुझे बाबा. मला सांग, तुझे बाबा काय करतात? माझे पप्पा पोलीस आहेत. मी दबंग पप्पाची दबंग मुलगी. हा, आम्ही मिळून धुशून धुशून करतो चोरांना. साहेब, हे आता ना खरंच खूप अति होतंय साहेब. इकडे या. साहेब, खरं खरं सांगा मला, तुम्ही हे लग्न माझ्यापासून का लपवून ठेवलं? अहो साहेब, एकतर्फी वहिनीला कळलं तर तिला काय वाटेल? पण कसं आहे ना साहेब, नदीला वाहिलेलं फूल आणि स्वतःचं मूल कधीच लपवता येत नाही. बापरे. कधीतरी ते वर तरंगतेच. जगताप भाऊजी, ते मी तुमच्यासाठी भावरं पाठवलं होतं. हा. त्याचं मस्तपैकी कालवण बनवा आणि खा. हो 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 वहिनी, नक्की. खांडेकर साहेब, तुम्हाला काय पाहिजे? काय नको? पापलेटचा तुकडा देऊ की माझ्या दिलात? गपे, म्हटलं ना काही नकोय. शांत बस. इथे ऑलरेडी गोंधळ चाललाय, तो सॉल्व्ह करू दे आधी, नंतर तुझ्याकडे. या माझी मम्मी. माझी मम्मी. मम्मी खावली मला. मला मम्मी खावली, पप्पा खावले, दबंग वनीला सगळेच खावले. साहेब, हे आता खरंच जाती होत आहे साहेब. लग्नाचा खर्च वाचावा म्हणून तुम्ही आणि एकतर्फी वहिनीने गपचूप लग्न केलं, आणि तुम्हाला एवढी मोठी मुलगी आहे साहेब. वहिनी इकडे या. मी कुक केलं. वहिनी, साहेब तर आहेच आतल्या गाठीचे, पण तुम्ही सुद्धा लपवून ठेवलं माझ्यापासून. एकदाच कायमची गाठ मारी ना, आधीच सांगतो. गप बसा. लोक फिरवतायत, गप्पा बसा. काय झालं तर मला आधी बघू दे इकडे. ए बाळा. अरे बापरे, ऐक ऐक माझं. ही मम्मी आहे तुझी? हा, माझी मम्मी आहे. मी भावरेवाल्या मम्मीची भावरेवाली पोरगी. हो, आम्ही असे धुशुम धुशुम करून मासे पकडतो. या भाज्या. ए सुरखे, हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे? मम्मी काय बोलते तुला? साहेब, मला खरंच माहित नाही साहेब, ही तुम्हाला पप्पा का बोलते, मला मम्मी काय बोलते, पण मला आवरं माहितीये साहेब. मुलं ही देवा घरची फुलं असतात ना. लहान मुलांचं मन नसतं मोरायचं. मला काय बोलायचं मला माहित नाहीये काय, पण ही जर आपली पोरगी असेल, एवढी गोर पोरगी असेल तर मना चालल ना. तिचा पप्पा जर तुनी असेल तर मना ए! चालेल. नसते शहाणपणा पाहिजे. मी म्हटलं ही माझी मुलगी नाहीये. कळलं? तुम्ही माझाच पप्पा आहे. तुम्ही असं कणाला बोलतो? हा, तुम्ही माझाच पप्पा आहे. रडू नको
रडू नको ऐक शांत ऐक पप्पा आता ड्युटीवर आहे ना पप्पांचं डोकं काम नाही करत आपण एक काम करू आपण दोघं मिळून घरी जाऊया ना पप्पासाठी काहीतरी खावाला पेवाला बनवूया साहेब आता ना तुमचा संसार एकदम भरल्यासारखा वाटतोय. इतकी छान सुगरण बायको, इतकी सुंदर गुटगुटीत दुडू दुडू धावणारी मुलगी. सर कसं ना आता एकदम मस्त वाटते. जगताप ही माझी मुलगी नाहीये, कळलं? पप्पा चिरलं बाळा ऐक. बाळा जरा शांत बाळा. सॉरी हे बघ तू रडू नको. मला सांग तुझं पूर्ण नाव काय? आ वनी सुरके प्रसाद खांडेकर. काय कानात सुरमई गाणं गाऊन जेली गबे कानात सुरमई बाळा बोट घेऊन कुठं चालला धरकल कुठं तरी कुठेच तू दादूच मी नाही इकडंच. माझ्या आजोबाबा आईला काय केलं? आजोबा या शब्दात गुदमरणे एवढी माया असते हे म्हणा आजकाल. अगे नाची ऍक्च्युली तू म्हणणं उचलून घ्यायचं नाही मिनी तुला उचलून घ्यायचं. आपलं वय काय थांब पण ना. करतो काय बस इकडे. बसा खाली नाही ये बघ ये मामा आहे. मामा आणि माझं मामा एक मला पहिल्यांदा कोणीतरी मामा बोलला. बाय म्हणे जरा कळेल तुझे आऊस कोण बापूस कोण कळेल म्हणे. न दादूस मिनी आणि खांडेकर साहेब हिची आईस न बापूस आणि तुम्ही आहे ना तो दादूस तिचं आजोबा ती नात असं नाहीये. ही माझी नात आहे. सुरके 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 वय बाय मी काल रात्री समुद्रात मासे पकडायला गेलो होतो तेवढ्यात तू तुझ्या प्रेमाच्या जाळ्याने या खांडेकराला अडकवून तसं तू गाबुली पण जाईलीस तुला हे बाल पण जाईल न एका रात्रीत एवढं मोठं बाल जाईल रात्र मोठी असते मला माहिती पण आवडी मोठी असते आजकाल. अरे जरा डोकं लावा ना. एका रात्रीत एवढं ठरवून पण होईल का? साहेब जाऊ द्या ना साहेब झालंय ना आता पण साहेब तुम्ही सांगायला पाहिजे होतं मस्त कोलीवाड्यान दणदणीत हालत काढली असती तुमची वर आणि एकदम अशी वारात विरात काढली असती मस्त त्याला हाण सांगतोय ही माझी मुलगी नाहीये. पास झालं काय प्रॉब्लेम ह नसल आपली पोरगी पण बिचारी एकटी आईले ना इकडे बोलते ना तुम्हाला पप्पूस ना मला मम्मी आपण तिघं मिळून करू ना सुखाचा संसार. अरे पण का? कारण ती बघा ना तुमच्यासारखे गुटगुटीत ह सेम टू सेम मिनी एक न तुम्ही दोघं 2-0 100 नंबरी संसार होईल बोल आपला. आता बस झाली फालतूगिरी. ते झालं. का बस? हो जगताप हा साहेब या पोरीचा फोटो काढा सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवा आणि तिच्या आई बापाला लवकर शोधा. नाही मिनी माझ्या पोरीचा फोटो काढायला नाही देणार. साहेब ते मध्ये येऊ नकोस. ए इकडे आपली पोरगी आहे ती. गप्पा बस. ओ तुम्हाला सांगितलं फोटो काढा. साहेब ऐका ना साहेब कशाला एवढं सगळं करताय साहेब. अनायसे आता वरच्याने मुलीचं दान पदरात दिलंय ना हीच पडत्या फळाची आज्ञा समजून साहेब लग्न करून टाका. साहेब इतरांचे 2चे 4 होतात तुमचे 2चे 6 होतील आणि ते पण साधे सुद्धा नाही असे मस्त दणकट होतील. सांगितलं तेवढं करा. त्याचा ऐका ना खांडेकर साहेब पोरगी आवरी आपल्याकडे आशेने बघते लग्न करून टाका. काय लग्न कराय वेळ लागला का तुला? प्लीज पप्पा करा ना लग्न. अगं बाळा तसं नसतं. लग्न म्हणजे खाऊ नाहीये. खाऊच तर आहे. तुम्ही जर तिच्यासोबत लग्न केलं ना तर मला 3 चॉकलेट मिळतील. हे बघ बाळा चॉकलेट साठी मी काय बोललीस तू? 3 चॉकलेट मिळतील. ही सुरकी आहे ना सुरकी ही मला बोलली तिथे
पोलीस स्टेशन मध्ये जा, तिथं असा थुलथुलीत लुसलुसीत एक देवमासा असेल, त्याला पप्पा पप्पा बोल, मग मी 2 चॉकलेट देईन आणि तो जर लग्नाला तयार झाला ना मग मी 3 चॉकलेट देईन असं बोलली होती. प्लीज कर ना लग्न प्लीज. हे कोण बोललं? हे सरकी जाऊ द्या नाही एवढ्या परी अनावर बाळा मी तुला ना 10 चॉकलेट आणि 2 केक देईन. चालेल. फक्त एक काम करायचं, काय? ही काठी घ्यायची, सगळ्यांना चोपून काढायचं. चालेल. 1 2 3 सुरू कर. कोणापासून सुरू करू? ह्याच्यापासून सुरू करा ते. साहेब, 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 साहेब. वा वा बहारदार. आजची ही आयडिया सुरकीची फारच मस्त होती. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. भयानक एनर्जेटिक. खूप दिवसांनी आली सुरकी, पण तेवढ्याच दणक्यात आली. मजा आली. अरुण, तो जो डान्स केलास मधला, अशक्य केलास, अशक्य. तुफान एनर्जी. आणि ते टाईट बेरिंगमध्ये तो डान्स करणं वॉज अ टास्क. पण क्या बात आहे, वा वा, मजा आली. सई. गोड परफॉर्मन्स होता. वने, तू जेव्हा या कॅरेक्टरमध्ये येतेस मला असं तिकडून गालगुच्चा घ्यावासा वाटतं. आणि तुझं ते मध्ये मध्ये म्युझिक चाललं होतं ते खूप आवडतं मला. फार मजा आली. या सिरीजमध्ये आज कुणीतरी वेगळंच अनएक्सपेक्टेड पाहुणा आला आणि त्यांनी मजा आणली. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस छान होते. वने, विशेष आवडलीस मला. मजा आली. मंडळी आता पावसाळा सुरू झालाय, त्यामुळे पाण्याचा योग्य वापर देखील झाला पाहिजे आणि त्याचा साठा देखील. हेच आता आपण एका नाटकाच्या मार्फत बघणार आहोत. बघूया या नाट्य निर्मितीमध्ये काय विनोदी घडामोडी घडतायत ते. तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे विनोदी कलाकार. खूपच पाऊस आहे. पदरात घेता का मग? तसं नाही सर, तुम्हाला त्रास होईल ना सर. छत्री आहे का? छत्रीची ऑफर देताय? छत्री असताना असं म्हणतात. चला जरा प्लीज. तसं नाही सर. राहू दे आता शिरलो ना, आला हॉट. नाही सर, कसं आहे ना सर, पावसाची ना सर गंमतच न्यारी असते. म्हणजे शांता शेळकेबाईंनी म्हणूनच ठेवले बा. चला या चला या. चला तर आपल्या वर्गात आता पाहुणे आलेले आहेत. चला सगळ्यांनी रांगेत उभे राहा. मी पहिला तू आता चालायस ना, जा ना मग रांगेत उभा राहा ना. अरे मीच आहे ना पाहुणा, असं काय करतात? सर मला जरा 2 मिनिटं देता का? होय होय. काय रे टोणग्या, स्वतःला लय अतिशहाणा समजतोस काय रे? तुझ्या डोळ्याच्या खोमणीत ना असे डोळे काढीन आणि त्या डोळ्याच्या तुझ्या ह्या गोट्या आहेत ना, डोळ्याच्या गोट्या, त्याला असं आहे ना रब्बर बांधीन आणि तो पिंग पॉंगचा बॉल असतो नाही का, bounce करून येतो, तसं bounce करून घेईन. बाई भीती वाटते बाई. 1 मिनिट अहो, काय करताय अहो? हे काय आहे बाई? अहो विद्यार्थी आहे. ओ बाई कमाल. अहो विद्यार्थी आहे तो, वर्ग शिक्षिका आहात ना. तसं नाही सर, ह्या माझ्या विद्यार्थ्यांशी ना त्यांच्या भाषेतच बोलावं लागतं. नाही, बरोबर आहे. त्याच्याशिवाय त्यांना कळत नाही हो सर. पण असं एकदम असं चिडायचं ना, असं नाही करायचं ना. तसं नाही हो सर, लाज काढतात सर माझी. ला- कोण आहेत ते? पाहुणे आहेत ना, आपल्या इथं नाटक बसवायला आलेले मोठे दुग्ध शर्करा आहेत ना ते. दिग्दर्शक, नाटकाचे दिग्दर्शक. दुग्ध शर्करा कुठला आला? आणि सर दिग्दर्शक. हा, थोडस हरकत मी पण थोडी भांबावून नाही घेते. नाही, हरकत नाही. चला चला पटापट. तर ते आहेत ते, आणि त्यांच्याशी असं टोन घ्या. जा टॉवेल घेऊन ये जा. नाही टॉवेलची ऍक्च्युली गरज नव्हती. सॉरी बर का सर. सर तुम्ही पण ते लवकर पुसून घ्या, नाही तर सर अमोनिया होऊन तुम्ही मरून जाल बॉ. निमोनिया असा शब्द आहे तो. सर्दी होऊन मरून झाला असं म्हणायचं. आणि मुळात मरून झाल असं का म्हणायचं? आणि थोडं सर होय बाळा. सर तुम्हाला कधी सर्दी होत नसेल ना? का रे बाळा, मी सर आहे म्हणून? नाही नाही, तुमच्या टकलावर पाणी थांबतच नसेल. सर एक नाही असू दे असू दे. नाही 1 मिनिट सर. काय बोललास तू? हे बघ. ए पोरी, जा तिथे जाऊन उभी राहा जरा. तू इथं ये रे. नका काय मॅडम असं. बोललास?
आ? त्यांच्या टकल्यावर बोललास तू त्यांच्या टकल्याच्या केसांवर बोललास तुझ्या दाढीच्या केसांचा वर्गातल्या पोरी काय करतात माहितीये ना टिप्पीण घासतात टिप्पीण काथ्या करतात आणि काय अरे हे काय हे हे असं गुलशन ग्रोवर आहात का तुम्ही? कमाल करता. ही कुठली रिॲक्शन आहे? तो लहान मुलं आहेत ती हो. असं नाही सर त्यांना ना म्हणजे चव घालवायला नका हे असं नका कर. हे मला बिलकुल तुमचं आवडलेलं नाही. सॉरी सर हे टॉवेल हा, हे असं बिलकुल आवडलेलं नाही. एवढा छान तुम्ही टॉवेल आणला की नाही त्यांनी मला सांगा. आणि आणला त्या लहान मुलं असतात. मला हे टॉवेल वगैरे नको. आय एम ओके. काही टेन्शन नाही. आपण सुरू करूया सुरू- सर, तुम्ही त्यासाठी इकडे- मी आलोय. हो, पटकन सर. सुरू करूया. सर. चल सुरू करा. नमस्कार नमस्कार बबनराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालयात मी व तुमचं स्वागत करते व मी या वर्गाची शिक्षिका आहे नम्रता संभेराव बाई हिताल्ली मी मराठीची शिक्षिका आहे व आणि आपल्या वर्गात आज जे हे दिग्दर्शक ते इकडे जे आलेले आहेत त्यांचं नाव आहे आई बापाची घोडचुके सर हो हो काही काय बोलाल. आई बाबाची घोडचुके सर असं नाहीये ते. ते BP घाडगे सर असं आहे माझं नाव. हा माझी काहीतरी चूक झाली तुम्ही आता बोलू नका. मी बोलतो त्यांच्याशी. ठीक आहे, मी संवाद साध. फक्त सर त्यांच्या कल्याण होय मी घेतो. बघितली कला बघितली तुमची मगाशी. अरे किती गोड मुलं आहेत. आई ग वा 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 वा. ई बाळा किती क्यूट आहे ही. काय नाव तुझं? नमस्कार माझं नाव शिवाली दप्पराब. आई ग काडीचीही मेहनत न घेता उभं केलेलं कॅरेक्टर. किती कॅज्युअल लहान मुलगी केलीस बाळा तू. हा. आई ग लहान मुलगी कशी करावी जीभ घ्यावी वर लावावी झाली लहान मुलगी. क्या बात आहे बाळा. क्या बात आहे. आणि वर हे एक पान सुद्धा न टिकणार बेरिंग. क्या बात आहे. अतिशय सुंदर बाळा. वा 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 खूप छान बाळा. मोठी हो. हा मोठी हो एवढीच लहान राहा. हा हे आणि अरे बापरे हा कोण उंच काका कुवा. सर मी निखिल पण आहे. हा सूर लावला निकी ना 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 ना. क्या बात आहे. वा 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 वा. मोठेपणी काय बनणारच बाळा मला सांग. बुंगा. खूपच महाकाय अशी महत्वाकांक्षा आहे बाळा तुझी. सर. खूप छान खूप छान. 2 मिनिटं हा नाही नाही. चेहऱ्यात बघा तुमचा कसा दिसतोय. ओय ओय एक वर्ग शिक्षिका म्हणून मी तुला ही स्वप्न दाखवली आहेत का नका करू बाईस. टोणग्या तुला भुंगा बनायचंय इकडे अहो, नका. मैदानात ये तुला भुंगा बनायचंय असा काचेची बरणी घेईन त्याला वरून बुच्चान लावीन आत तुला घालीन अशी खांगांग 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 मग अरे कोण करत असं. ओ बाई. अरे बाई अरे काय हे काय हे. अरे कोण आहे. दाढी केलेला कटाप्पा दिसताय तुम्ही. काय आहे अरे. कोण असं असं कोण राहतं. वर्ग शिक्षिका आहात ना. एवढं व्हायलंट नाही होऊन चालणार तुम्हाला. सर एवढा चिडायचं असतं का. या साईडला वा. या साईडला वा. या बाजूला ए बाळा तुला भुंगा हे तिसरा कोण आहे ओळख नाही. आई ग हा कोण भिजलेला चिंचेचा कोळ. मी दत्तू. काय नाव तुझं. दत्तू. अगं, किती क्यूट नाव आहे तुझं. हा 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 नाटकात काम करणार ना बाळा तू. हो मी तर त्या नाटकाला असं पकडेन आणि त्याला जोरात दाबतून त्याला तोडून फोडून मोडून टाकून फेकून देईन अख्ख्या युनिव्हर्स मध्ये एकदम लांब एकदम लांब फेकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू द सुपर पॉवर. हे बघ बाळा ज्यांचा आकार चिमटीत मावतो ना त्यांनी शहाणपणा करायचा नसतो बाळा. पाणीपुरी कशी फोडताना कुचक असा आवाज येतो तेवढाच येईल आणि चिरडला जाशील बाळा. जगाला कुणालाही कळणार नाही. माझ्यापासून वाच. हा काळजी घे स्वतःची. हा हे बघ बाळा ना कसं आहे आपण हे जे नाटक करतो आहे त्याचा काय संदेश आपण देतोय. पाणी अडवा पाणी जिरवा. तुम्ही बसा बसा खाली सर खाली बसा. हा हा तर हे आपण नाटक हे आपण नाटक का करतोय. कारण शाळेने आपल्याला सांगितलेलं आहे पाण्याचं महत्व हे आपल्याला जगाला सांगायचं आहे. त्यामुळे आपलं एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. आपण कोण आहोत. नागरिक. मराठीचा वर्ग शिक्षिका कोण करता असं मराठी.
मराठीच्या वर्ग शिक्षिका आहात ना. कोण वर्ग शिक्षिका मराठीची? असं करताय? कसा दिसत, कसा चेहरा दिसत होता तुमचा? असं मराठी शिकवणार आहात वर्गात? बघा जरा आपण कोण आहोत, काय हुद्दाय आपल्या शाळेत. पिढी घडवताय तुम्ही. अशी पिढी घडवणार तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आता शांत बसा, काही बोलू नका. बाळांनो, तुम्हाला कळलं असेल आपण काय संदेश देणार आहोत या आपल्या नाटकातून. मला कोण सांगेल आपण काय संदेश देणार आहोत? पाणी उडवा, पाण्याची जिरवा. पाण्याची जिरवा. पाणी अडवा, पाण्याचीच जिरवा. ही तुझी अक्कल. नॉर्मल खाली राहा, वरच्या वर जात आहे सगळं. इथून येतच नाही डोक्यात तुझ्या काही. सर जरा त्यांच्या कलाने घ्या, एवढं चिडू नका सर. पोऱ्याला पाणी अडवा, पाणी जिरवा, हा संदेश आपण देतोय. लक्षात आलं का तुझ्या? सॉरी सर. मी तुम्हाला ती स्क्रिप्ट दिलेली होती. सर मी ती स्क्रिप्ट वाचली आणि मी सर मुलांकडनं ना तसं पाठांतर पण करून घेतलंय बा. पाठांतर करून हा, मी घेतलेलं आहे? पाठांतर करून घेतलंय. तुम्हाला मी सांगितलेलं होतं ते काय काय तुम्ही कॅरेक्टर करताय हा. त्याचे फ्लेक्स तयार करायचे. हा. हा केले तुम्ही? प्रॅक्टिस केली आहे त्याची? हो, हो. फ्लेक्स ना पटापटा हा, चला सर, लवकर. फक्त काय ना मी थोडेसे ना मी माझ्यासारखे म्हणजे असं थोडी विचार केला काय? की विद्यार्थ्यांच्या कसं चित्रकलेला पण थोडी चालना मिळाली पाहिजे बा, मग? म्हणून मी त्यांना चित्र काढून आणायला सांगितलेत. हे काय आहे बाळा? सर मी नळ आहे. चिंचेची गोळी दिसते ती असते काय? 4 गोळ्या असतात ना एवढ्या एवढ्या लहान, ती दिसते. ती असा नळ असतो सर अशाने त्यांच्या चित्र. तुझ्या घरात? असा नळ आहे? ह्याच्यात उघडायचं काय मला सांग? काय कुठला गोल फिरवायचा नळ सुरू होईल? सर ते मुलं शिकता येतं. अरे पण मुलं शिकतात ते बघतात ते काढतात ना चित्र. सर, असे नळ कोणाकडे असतात? समजून घ्या ना सर. काहीतरी मागो. सर आम्ही सुरू करू. तू कोण आहेस? माणूस. लांबून कुत्रा दिसतोयस? दिसतोयस ना माणूस. ह्याच्या गड्यात कशाला बोर्ड घातला आता? माणूस म्हणून मी माणसाचा बोर्ड घालून. अरे हा म्हणून हा माणूस वाटतो असं होणार आहे का याचं? हा बोर्ड काढून टाका. माणसाचा बोर्ड नको काढून टाका तिकडे. ये बाळा तू. हे काय आहे? नदी. दाढीचं केस आहे. नदी अशी असते. हा 2 त्याला असे किनारे असतात. मधून जायला पात्राला जागा ठेवशील की नाही? ही कुठली नदी? हे सगळं चुकीचं आहे. फ्लेक्स करा. मी आधी म्हणून सांगत होतो. चित्र केलेला वेगळाच काहीतरी संदेश जाईल त्याच्यात. काय लोक काय ऐकणार मला सांगा? बघणार ते नका करू. हे सगळं बदला आता. ठीक आहे हे घातलंय ते. हा तर आता ते तुमचे मी लिहून दिलेले डायलॉग सगळे पाठ केलेले आहेत तुम्ही. पटापटा काय ते मला दाखवा. मला सर नंतर ते तुम्ही करायचं. जे लिहून दिलेलं होतं ना सर, पुराण इकडे अरे हा. ते जे तुम्ही लिहून दिलं होतं ना सर, हा. ते ना लय बोर मारत होतं. काय? मी लिहून दिलेलं बोर मारत होतं? हा थोडं म्हणजे मजा येत नाही, तिंपाट वाटत होतं सर. म्हणजे पेनपाट वाटत होतं? हा म्हणजे माफ करा सर. त्या आमचे जे बालगुडे सर आहेत ना मुख्याध्यापक, त्यांनी सांगितलं की थोडे चेंजेस करा, म्हणून मी सर माझ्या पद्धतीने थोडं इम्प्रोमाइज मारलंय बा. हे असं करायची गरज नाहीये खरं तर. सर एकदा तुम्ही खूप बघून बंदिस्त स्क्रिप्ट मी लिहिलेलं आहे. बरं ठीक आहे सर काय तुम्हाला दाखवा. आवडेल सर. चला, हा. दाखवा. ए पुराणो रेडी का तुम्ही? हा रेडी. हा? तुझं झालं का? चालेल हा. मी अनाउन्समेंट करते. अनाउन्समेंट. अनाउन्समेंट. सुस्वागतम सुस्वागतम. अनाउन्समेंटला चाल कोणी बापाने लावली आहे? थोडंसं कोणी अनाउन्समेंटला चाल लावली आहे? थोडं म्युझिकल झालं. सहर्ष सादर असं कधीही होत नाही. लहान पोर आहेत. नाही चाल बिल नको नॉर्मल बोला. सुस्वागतम हा. सुस्वागतम. बबनराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालय सागा. सादर करीत आहेत ब एकांकिका पाणी अडवा पाणी उभा सांगते बघा वसुंधरा. ए अरे, काय नाव घेतलं तुम्ही? काय घेतलं सर? पाणी अडवा पाणी उभा काय शब्द कोण सोडवताय? 4 ओढून आडवा आणि उभा लिहिताय ते. तसं नाही सर, मी थोडं आणि बघते वसुंधरा. हा थोडं पंच. अरे वसुंधरा आहे ते वसुंधरा. बसून बसून काय धरायचं? उगीच काहीतरी बोल. वसुंधरा. चला सुरू करा. पुढे सुरू करा. तर आता सुरू करूया. पाणी अडवा पाणी जिरवा सांगते ऐका वसुंधरा. गेली तिकडे विंगत गेली. चल पुढे ये. हा. अरे असं जाणार आहात का तिकडे? सांगू नका. हा मी हाया नाळ बाया. काय वर्किंग बघा नळाचं वर्किंग बघा. माझ्यातून येणार पाणी बाया आता बाया. बोला. आता कोण येणार आहे? पुढे. आता कोण येणार बाया? या पाणी भरायला या कोण येणार बाया?
हे डायलॉग मी लिहिले नाही सर ऐका ना मी इम्प्रोमाइज मारले हा. ना मी. मी आलो बाया. सगळ्या बाया म्हणतायत हिच्याकडच्या सगळ्या बाया म्हणतायत ऐका ना. ये ये बाळा ये मी आलो बाया. हा, ती- हा चल कळलं मी आलो बाया. पुढे बोल ना हा स्क्रिप्ट घेतली पटकन दे ना. अरे, घेतलीस तर. असं असं जाऊन तिकडे स्क्रिप्ट बघतो आणि मग परत येतो 4 दिवस दिले होते एक वाक्यपाठ नाहीये त्यांचं सर हाय मी करून घेतलं होतं तर सर हे करून घेतलेलं आहे 4 दिवसांवर आलेलं आहे सगळं सर मी सगळं पाठांतर करून घेतलं होतं चल ये घे ते, पुढे घे ते हा वर्ग शिक्षिका म्हणून मी घे हा घे मी आहे माणूस बाया. हा माझ्या हातात आहे बादली बाया. हा ओके पुढे मी आहे माणूस बाया. माझ्या हातात आहे बादली बाया. मी आहे बादली बाया. माझ्या हातात आहे माणूस घे घे बाया. घे माणसाला आणि जा घरी घे माणसाला आणि जा घरी एक वाक्यपाठ नाहीये तुमचा सर 2 मिनिटं सर 4 दिवसांवर आलंय ना सगळं सर मला कळतंय मी सगळी पोरांकडनं ना सर सगळी नाही, मी हे वर कंप्लेंट करणार आहे नाही सॉरी सर मी मी नाही पाया पडते तुमच्या सर असं करू नका वर्ग शिक्षिका म्हणून सर माझी नोकरी घालवू नका ए चल मी बोलते त्यांची एक बाबा गोष्ट काय आहे गोष्ट माहिती आहे का तुम्हाला तो माणूस येणार हा नळ उघडणार त्याची बादली खाली लावणार आणि मोबाईलवर बिझी राहणार बादली जाणार ओव्हरफ्लो होऊन तरी त्याला कळलेलंच नाहीये पाणी वाया जात आहे आणि मग तिथून ती नदी येणार आणि 4 खडे बोल सुनावणार ही गोष्ट आहे आपल्या एकांकिकेची तेच बोल. आपल्याला संदेश द्यायचा आहे कळलं का करा सर ऐका ना सोपं करूया सर मी आहे ना एकदम सोपं केलंय सर मी नाटक 2 पद्धतीने बसवलंय सर काय? ऐका माझं हा झाला नाटकाचा भाग मी दुसरा डॅन्स बसवलाय थोडासा शेवटची सोलोलोगी नदीची अत्यंत महत्वाची आहे त्यात हो, हो. आपण संदेश देणार आहोत हो बरोबर आहे सर कळलं तुम्हाला पण ते मी डॅन्स मार्फत देणार आहे सर तुला पाठवत वाक्य हा पाठीत मला. चल घे करेल सर नदीची सोलोगी डायरेक्ट पाहिजे नळ बिळ उघडलाय सगळं झालेलं आहे तू मोबाईलवर बघतोय सगळं झालं पुढे नदीचं घे पटपट घे हा हा येतो. हा ये ना मी आहे नदी बया. मी आहे नदी बया. मी तर पाण्याने सगळ्यांना भिजून टाकेन आणि सगळ्यांना पकडेला आणि डुबवून टाकून मारेल ना अशी. मारू नका सर कसं आहे हा ना मला नकोय आ? हा ऍक्टर म्हणून मला नकोय याला बाहेर बाहेर काढा सर, असं नको हा सर. प्रेक्षक म्हणून पण नको हा दिसला ना तर मी सांगून ठेवतोय मग तीनच character नाही, आहेत. नाही. ऐका ना सर असं नाही नाही नका मला करू. सोलोलोगी दुसऱ्यांच्या तोंडी द्या मला हा नकोय बरं सर ऐका मी एक सोपं कर मी मगाशी म्हणलं मी डान्स बसवलाय तो बघून घ्या ना एकदा पण ते सगळे त्याच्यात वाक्य आली पाहिजेत सोलोलोगी आहे ही फार महत्वाची आहे याच्यात माहिती गेली पाहिजे लोकांना ह्यातनं सगळं येणार सर सगळं कव्हर अप केलेलं आहे मी हा तर हा 1 2 3 4 नदीचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका नदीचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. पाण्याचा वापर तुम्ही नीट नाही केला बया. मग निसर्गाला येईल वीट बया. पाणी हे आपले जीवन बया. पाणी जर नसेल तर आपण काय जेवणार बाया काय जेवणार काय जेवणार बया. काय जेवणार बया. काय जेवणार बाया म्हणून सांगते नदीचं म्हणणं अरे तुम्ही हे काय ऐका हो ऐका नदीचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका पाण्याला अडवा बया. बया. तुम्ही पाण्याची जिरवा ओ, थांबा जरा. पाण्याची जिरवा असं नाहीये ते पाणी जिरवा असं आहे ते काय अर्थ काय करा सर थोडं पंच मारलं मी ऐका ना तुम्ही ते थोडं पाण्याची जिरवा काय कुठलं बघायला? काय रे? हे सांगते तुम्हाला वसुंधरा तुम्ही अरे, वसुंधरा नका करायला. तुम्ही वसुंधरा असं- तुम्ही अरे, मला काय वसुंधरा करायचं? तुम्ही वसुंधरा नका घेऊ तुम्ही नका. वसुंधरा तुम्ही सुपर डुपर हिट परफॉर्मन्स क्या बात प्रसादा बसून धरायला जमणार नाही उभं राहून येतो इकडे
नमा तुला खूप दिवसांपासून खूप कारणांनी जुजबी द्यायची होती, पण आज या परफॉर्मन्ससाठी एक बनता यार. दंगा परफॉर्मन्स होता. दंगा म्हणजे आम्ही जेव्हा इन्व्हॉल्व्ह होऊन आम्हाला जेव्हा दंगा करायला मिळतो ना, तेव्हा आम्ही खूप खुश असतो. आणि आज तो तुम्ही चान्स, ती अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्ही सगळे पाण्यासारखे आहात आणि इथे येऊन तुम्ही तुमचा एक महासागर तयार करता आणि त्याच्यात आम्ही डुंबतो आणि आम्हाला खूप मजा येते. मजा आली. मंडळी, कव्हरवरून पुस्तकात काय आहे याचा अंदाज लावला तर फसगत होऊ शकते. अशीच काहीशी फसगत आता इथे देखील होणार आहे. बघूया त्यातून काय धमाल निर्माण होते ते. तीच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. उशीवरनं पाय काढायचा नाही. औषधं तिथे आहेत, वेळेत औषधं घ्यायची. पट्टी केलेली आहे. उशीवरनं पाय काढायचा नाही. कळलंय का? कळलंय. पट्टी काढून घेऊ, पेन किलर्स काढून घेऊ आणि घरी पाठवू. आरडाओरडा करायचा नाही. डॉक्टर आहे का पोलीस आहे काय आहे? असो. हॅलो धनश्री. हा ओंकार बोलतोय. राऊत ओंकार राऊत. विराजचा मित्र. विराजचा मित्र म्हणून ओळखलंस तुम्हाला? नाही अगं बाईकवरनं पडलो मी काल रात्री. नाही चोरी झालेली नाही, ती स्कूटर मी नवीन घेतली ना बाईक, त्याच्यावरनं स्किड झालो. काय सांगू तुला. हॅलो हॅलो. बिझी असेल. नेक्स्ट. हॅलो सानिका, कशी आहेस? हाय. अगं नाही नवीन नाही घेतलाय, हॉस्पिटलमध्ये. अगं नाही मी पडलो बाईकवरनं. आईस कुठे? पुण्याला. अच्छा नवऱ्याबरोबर आहेस का? हॅलो. नवरे सोडतच नाहीत बायकांना हल्ली. हॅलो. मधुरा. हा ओंकार बोलतोय. अगं नाही काय झालं, ऍक्च्युली मी पडलोय बाईकवरनं. अरे पैर टूटा हुआ तो जुड़ जाएगा, पर ये दिल कैसे जुड़ेगा जो तुमने तोड़ा है. नाही करत, सॉरी नाही करत. ऐक. हॅलो. नाही करत. ऐक ना मला मला डॉक्टरनी सांगितलंय पेनकिलर घ्यायला, तर एक सेल्फी पाठव ना. हॅलो नॉर्मल. हॅलो. हाय बोल ना. नाही ठीक आहे ग. गरम पाण्याच्या पिशवीने ना छातड शेकतोय. हा कप झाला ना थोडासा. ते काल संध्याकाळी 4 गुल्फ्या खाल्ल्या ना एकदम. नाही खाणार ना आता. बरं. मी येतो ना संध्याकाळी. डिस्चार्ज होऊन जाईल. ठीक आहे चल. ओंकार राऊत. श्याम राजपूत. आईचा फोन वाटतं. ममाज बॉय. आई नाही आल्या मग आज? नाही ना, आज बुधवार आहे ना. मग दार उघडत नाही तुमच्या घराचं बुधवारी? ते प्लास्टिकच्या डबड्यांवर लोसन देणारा बुधवारी येतो ना. प्लास्टिकच्या डब्यावर लोशन? लसूण देणारा बुधवारी येतो, म्हणून ती घरी थांबली आहे. तुम्हाला भलत्या मैत्रिणी आहे बाप्पन. अरे बाप लाजले. मैत्रिणींचं नाव काढतात, डोळे असे ढगात गेले तुमचे. मैत्रिणी पण तशाच आहेत ना. वा. सॉरी बरं का, म्हणजे एकदम काय गप्प फोन आले तुम्हाला म्हणून बोल. नाही हो, फोन येतात म्हणजे काय आता आहेत मैत्रिणी तर आता देवाने दिलंय.
कसं होतं ना, त्यांना सांगितलं नाही तर चिडचिड करतात मग. आम्हाला सांगितलं का नाही, आम्हाला हॉस्पिटलला यायचं होतं. बरोबर. मला ना मैत्रिणीच जास्त आहे तो, मित्रांपेक्षा मैत्रिणीच जास्त. मित्र पण आहेत ना, त्यांची नावं मैत्रिणींसारखी आहेत. विचारू नका, मला आठवत नाहीत आता. नाही साहजिकच आहे हो. तुमच्या सारख्यांना मैत्रिणी नसणार तर काय आमच्या सारख्यांना असणार आहे का? हो नाही असणार ना, असं एवढं वाईट दिसत नाही तुम्ही. ते मुलांशी मी एवढंच बोलतो. एक्सक्यूज मी वॉर्ड नंबर 4 हेच आहे का? हो हेच इथेच आहे. अरे 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 एवढे एकदम त्यामुळे काय झालं रे अरे तुला? फार काय नाही झालंय रे. अरे का मी ऐकलं होतं तुला ऑक्सिजन मास्क पण लावला होता, खरं आहे का? काय म्हणते? कसं झालं रे आता? तू ठीक आहेस ना? शामू तू बरा आहेस ना? हा बरं आहे. तू मेसेजचा रिप्लाय करत नाहीये, अरे. फोन उचलत नाहीयेस. आम्हाला कसं कळणार रे? आम्हाला किती काळजी वाटत होती. आता तू काही बोलायचं नाहीयेस. बस झालं. किती वाट पाहिली माहितीये तुला? हा बघ, हा चावरे बाबाचा अंगार आहे. हा का? एक मिनिट हा. चाव रे बाबा शामीला लवकर बरं कर रे बाबा. अरे पण एवढं करायची काय गरज आहे? काही झालेलं नाही मला एवढं. झालेलं आहे यो. बरं ठीक आहे पण मी आता ठीक आहे म्हणजे एवढी धावपळ का बरं केली तुम्ही? व्हॉट आर यू सेइंग? इथे आमचा मितवा ऍडमिट आहे आणि आम्ही येणार नाही. तरी बरं झालं या चेतनाने सांगितलं आम्हाला ग्रुपवर, नाही तर आम्हाला कसं कळलं असतं? मितवा मधल्या सगळ्या मैत्रिणी किती काळजी करत होत्या तुला माहितीये? नाही तर काय. शामू हा? आपली ती लंडनची रॉक्सी ना, हा ती यायला निघालीये इकडे तुला भेटायला. हो, हिथ्रो एअरपोर्टला पोहोचल्यावर कॉल केला होता. अरे रॉक्सीना पण ना काय गड्या. शामुडी हा? गुरप्रीत पण निघाली चंदीगडहून. अरे ओय गुरप्रीत. आपल्या ग्रुप मधल्या सगळ्या जण इकडे पोहोचतील संध्याकाळपर्यंत. पण नका बोलू. ठीक आहे मी आता. हॅलो, हाय हाय. नो रिस्पॉन्स. नाईस. हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, हे कोण आहेत तुमचे? मितवा, मितवा. मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. नाही, कळलं. मला आधी वाटलं तुमचा उच्चारांचा प्रॉब्लेम आहे की काय. तुम्हाला मित्रा म्हणायचं आणि मितवा म्हणताय, पण नंतरच्या दोघेही मितवा म्हणायला म्हटलं मितवाच असेल. मग मितवा नावाचा ग्रुप आहे का तुमचा? हो, अच्छा. 23 जणींचा ग्रुप आहे आमचा. आम्ही 23 जणी बापरे. आणि आमचा मितवा ग्रुप ऍडमिन. 23 जणी आणि हा? हो. ई आपण ग्रुपवर एक सेल्फी किंवा एक व्हिडिओ टाकूया का? चालेल. सगळ्या जणी जरा रिलॅक्स होतील. ऍक्च्युली वेट येस असू दे. हे तुझं शामुडी. ओके. वी लव्ह यू मितवा. गेट वेल सून मितवा. या तू ही रे आमचा मितवा. लव यू. ला 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 ला. सेंड करा पटकन. आला पाठवलास का? राम राम छोटे सरकार. राम. हाय, कोण तुम्ही? बिझनेसमॅन आहे? अरे नाही हो. बिल्डरचा मुलगा नाही 2 नंबरचा धंदा. अहो नाही. आहेत कोण तुम्ही? अरे साधा माणूस आहे मी. बीकॉम झालंय माझे. बीकॉम जॉब नाही मला. चिंचोड्याच्या पाड्यात 1 रूम किचन मध्ये भाड्यान राहतो मी. तरी लाईफ कोच आहे मी. लाईफ कोच? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. अच्छा. हा 7-8 ग्रुप आहेत ना फेसबुक वरचे, हा. त्याचा ऍडमिन आहे मी. म्हणजे मुलींचे गौतम गंभीर आहे म्हणजे तुम्ही. लडको चिटको. हळूहळू येता, कप घेऊन जाता. आरामात. आम्ही सगळे फॅन्स होते इव्हनिंगचे. इव्हनिंग? श्याम. अरे बाप रे, कोलकात्यावरनं आलाय एकदम.
बट व्हॉट इज दिस इव्हनिंग? तू मॉर्निंग पासून एक पण सुविचार नाही टाकला ग्रुप वरती. सुना सुना वाटतं ना. अरे नाही, ते- आमचं कामामध्ये लक्षच लागत नव्हतं. नाही सकाळी एकदम धाप लागत होती ना मला. बरं आहे सर. नाही नाही बरं आहे पण सकाळी 4 बदाम टाकले होते मी. नाही रे श्याम, पण आम्हाला खूप सवय झाली आहे तुझ्या सुविचारांची. आज सकाळी असं खूप वेगळंच वाटत होतं. मग मी कालचा सुविचार काढला आणि पुन्हा वाचला. किती छान लिहिलं होतंस तू. प्रिय सखी, मंडप कितीही भव्य असला तरी त्याच्यावर झालर टाकल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलत नाही. त्याचप्रमाणे जीवनात कितीही शहाणपणा कमवला तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन सार्थकी लागत नाही. शुभ सकाळ. गुड. विचार करूनच किती छान वाटतंय. कसं सुचतंय यार सांग नाही, ना. नाही, म्हणजे हे असं वरच्यावर सुचतं मला असं वरून येतं ते माझ्याकडे. पण शामुडी, हा तू मला समजवल्यापासून ना मी खूप सिरियसली मनापासून जॉब करते रे. गुड गुड. पण माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही, कोणी अप्रिशिएटच करत नाही. मला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतच नाही रे शामुडी. मी काय करू? सेतू तुला डेडोर माहितीये? डेडॉर? आमच्याकडे खानदेशात डोळ्यात आहे ना तिकडे बेडकाला डेडोर म्हणतात. डेडोर हा. तर बेडूक जो असतो तो नेहमी डराव डराव करतो. त्याच्या डराव डरावकडे कोणी लक्ष देतो का? नाही. पण कोणी लक्ष देत नाही म्हणून तो डराव डराव करण्याचा थांबवतो का? नाही. तर आपण बेडूक व्हायचं. डराव 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 करत राहायचं. पाऊस एक ना एक दिवस पडणारच आहे. मी आजपासून डेडॉर. इव्हिनिंग इव्हिनिंग इव्हिनिंग. तुमच्या उदाहरणाचं माहित नाही पण मुली विंडोक आहेत हे अधोरेखित होत आहे. हा काय चूप बस. चूप बसतो मी. चूप बस. चूप बसतो. तुम्ही काही बोललात का आता मला? सोड ना कशाला शामुडी. नाही नाही मला खूप पटलंय बेडकाचं उदाहरण. बरोबर. आता तू डोळे उघडलेस आज खरंच. ऍक्च्युली सॅटिस्फॅक्शन आणि बेडूक याचा काही संबंध नाही आहे. पण ठीक आहे तुम्हाला पटलंय तर राहू दे. एक मिनिट काय असतं सॅटिस्फॅक्शन? म्हणजे ओल्या बेळेत पण एखादा सुका कुरमुरा असतोच ना. ती काय भेळवाल्याची चूक आहे? आई ग, ओल्या भेळेत सुका कुरमुरे राहतोच ना. आई ग, दर्द आहे यार. लिहून घेते. कुरमुरा शब्दात गंमत आहे. कुरमुरा. कुरमुरा शब्दात काय गंमत आहे? कुरमुरा शब्दात गंमत काय? कुरमुरा किती फालतू शब्द आहे खरं तर. चूप. अरे चूप काय? चूप. इव्हनिंग दर्द? इव्हनिंग आय मीन दर्द? जॉबचं फिर भी ठीक आहे. हा. पण व्हॉट अबाउट लव्ह? म्हणजे लव्ह मध्ये तर सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे ना. लव तर सखी लव म्हणजे बघ जी हाली मिस्किन मुकुंब रंजिश बाहेर जरा बेचारा दिली हे. आता गाणं आहे ते. गाणं आहे ते. चूप चूप. एवढं काही अमेझिंग गाणं आहे. तर प्लीज पुढे. प्रेम जे आहे ना तर प्रेम ते भोकाच्या वड्यासारखं असतं. बोकाचा वडा. मेदूवडा. ओके राऊंड राऊंड लाईक. ओके हा हा. तर मेदूवडा म्हटल्यानंतर भोक हे असणारच पण भोकाकडे दुर्लक्ष करून वड्याचा कुरकुरीतपणा एन्जॉय करता आला पाहिजे. व्हॉट अ फिलॉसॉफी. अरे काय वड्याची फिलॉसॉफी. लॉजिक सांगतोय तो काहीतरी आणि तुम्हाला पण विश्वास. ए बाहेर हिजला तुझा बेचारा दिल काढून ना टांगेन कुठेतरी. हॅलो मेदूवडा आहे. प्रेम म्हणजे मेदूवडा. हॅलो एक्सक्यूज मी. शट अप. आम्ही तुमच्याशी बोलतोय. तो चुकीचा सांगतोय. नाही चुकीचं सांग. तुम्हाला माहिती आहे माणूस आम्ही कोण आहोत माहितीये? जाऊ दे. आमच्यासाठी देव माणूस येतो. वाटेल ते सांगतो हा तुम्हाला आणि तुम्हाला कसं काय पटतं मला तुला कळत नाही नाही. कळणार आहे. तू गप्प मग बस. ऐका तो तुम्हाला गंड. वेडी का मारलास तुम्हाला मला का? किती ओव्हर ऍक्टिंग करते. किती ओव्हर ऍक्टिंग करतोस. ओव्हर ऍक्टिंग. मारलं तर मग काय झालं? एवढूस लागलंय तुला. मगाचपासून आमच्या शामुडीला बोलतोय एवढूस लागलंय. इथे हा माणूस बघ मृत्यूशी 2 हात करून इथे शांत बसलाय. तुला कळत नाही? कुठल्या मृत्यूशी 2 हात करतोय तो? कफ झालाय त्याला. कफ. मृत्यू थुकत पण नाही कफ झालेल्या माणसावर. कफ झालाय आत्ता आठवतोय त्याला कफ झालेला. आत्ता वाचू नकोस तू. कवट्या महाकाळ कुठला? वाटेल शामुडीला काय बोलू नकोस. काय बोललो काय? आता
आईला सांगत होता कुल्फ्या खाल्ल्या चार कुल्फ्या खाल्ल्या चार म्हणून झालंय. तू कशाला जळतोयस मग? तू पण खा कुल्फ्या, 5 खा. अरे मला नाही जाय, तुम्ही मारलत माझ्या पायावर. कसं बोलतो तू श्याम? कसं बोलतोय? अरे, एक मिनिट, आम्ही तुमच्याशी बोलतच नाहीये. तुमचा काहीच संबंध नाहीये. या श्यामच्या ची पण सर नाहीये, तुला कळलं ना? सो गप्प बस. श्यामू, श्यामू, यू डोंट वरी. हात दे तुझे प्लीज. श्यामू, मी तुझ्यासाठी नवस केलाय. तुला एकदा का बरं वाटलं ना की बोरिवली पासून हाजी अली पर्यंत उलटी चालत जाणार आहे. मराल मराल अंतर माहितीये का? बोरिवली हाजी अली सरळ जरी चालत गेलात ना तरी 4 वेळा चक्कर येऊन खाली पडाल. मला सांगताय उलटी कराल, उलट्या चालत तुला जात काय करायचं? तू सखी. चेतना सखी. सखी मारायचं नाही मारायचं आधी त्याला सांगा, मग काय ते करा. प्लीज प्लीज तू बोलू नको. आम्ही आमच्या शामुडीला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. काहीही अरे पण तो वाचलेलाच आहे ऑलरेडी. काहीही शामुडी, मी आताच खाली ब्लड बँक मध्ये ब्लड देऊन आले. कशाला? इमर्जन्सीला उपयोगी पडेल ना. अगं कफ झालाय त्याला, इमर्जन्सीला रुमाल लागेल फरक्त. ओके. इव्हनिंग प्लीज हे ठेव. अरे काय? अरे बापरे. 2 लाख आहेत ते. अरे बाप 2 लाख. इट्स ओके. 2 लाख इट्स ओके. 39 रुपयाचं कफ सिरप येतं त्याचं 2 रुपयाची गोळी 41 रुपयामध्ये बरा होणार आहे तो. 2 लाख नका काढू आम्ही. सुपा लागू शकतं. लागू घे. चुप. अरे नको. शामुडी हे घे. सखी. शामुडीला लागेल, तुला लागेल. ठेव. अरे नका देऊ हे सगळं. लागेल यो. सी, काही झालं तरी वी आर हिअर फॉर यू. ओके. आणि अजून जर लागले पैसे तर तू हक्काने मागू. कधी फोन अरे, नाही, हा. तू काही कर पण तू प्लीज लवकर अरे बरा हो. नको नको. सखी सखी रडू नको. रडू नको. डोळ्यातलं पाणी मांगे घे. अजून मांगे. व्हेरी गुड गर्ल. अशीच बुद्धी पण पुढे आणा ना तिची. पुढे ये. गुड असं करा ना जरा. सुपा. मी चुप. चुपया. अरे बिंदू का तुम्ही? बस झाला, खूप झालं. आल्यापासून बघते यू जस्ट शट अप अंकल. अंकल काय अश्रू बरोबर डोळे पण मागे नेलेस की काय तू? बघ आमच्याकडे निसर्गाने सांगितलंय कोणाला अंकल बोलायचंय ते. ओ प्लीज. हॅलो. अंकलला वयामध्ये नाही वृत्तीमध्ये दिसतं. तुमच्या डोळ्यात दिसतंय, तुमच्या वृत्तीमध्ये दिसतोय तुमचा वृद्धापकाल. ये मग. What? अरे कसं बोलतो हा माणूस? ए हॅलो. ए तुला जर यौवनाचं क्षितिज बघायचं असेल ना तर ह्याच्या डोळ्यात बघ. हेच्या डोळ्यात बघू यवनाचा क्षितिज? हे नको बघूच. चमन टकलू गप्प बस. नको बघूस. कावीळ पळून गेलेले डोळे वाटतायत तुझे. मोठी काय मारते. चूप म्हणे चूप. गप्प बस का. चुपया. कधीपासून याचा पाडा लावलाय काय कळत नाही. काही नाही. कोण आहेत ना तुम्ही तिघी? बघा स्वतःकडे. तू तू आधी ठरव तू कोण आहेस ते. स्पेनची ख्रिश्चन आहेस, युरोपची ख्रिश्चन आहेस का वसाईतली ख्रिश्चन आहेस? कॅरेक्टर तुला मी समजत काय होतो रे? ममाज बॉय होतास ना तू. शुगर डॅडी वाटतोयस आता. खरं सांग मास्क घातलायस ना? अरे रीती काय अरे नाही काही नाही. काय चाललंय तुमचं? तुम्हाला काय सांगितलं होतं? Sorry, doctor. पाय हलवायचं नाही सांगितलं होतं आले, ना? doctor. ठेवा तिकडे पाय. Sorry. सोलपटलंय सगळं. पाय तरी पण सुधारत नाही माणूस. मुली दिसल्या की फिरली नजर. काय करायचं तुमचं? नका ना ओरडू तुम्ही. उठलात तुम्ही? जरा कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. आज संध्याकाळी घरी जाऊ शकतो ना मी? घरी नाही. नो नाही. नेव्हर. नाही नाही. नको. वाय?
तुम्हाला अजून 48 आवर्स अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल. त्याच्यापेक्षा हिच्या यच्या कॅरेक्टरला ठेवा ना ऑब्झर्वेशन. अरे वा, उठायचं नाही तिकडनं अजिबात. कफ झालाय त्याला ऑब्झर्वेशन. ऐका ना. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. नाही काळजी करायची. मी आहे ना. नाही तुम्ही आहातच, पण एवढं म्हणजे काय एवढं. मी स्वतः 2 नाईट शिफ्ट मागून घेतल्या तुमची काळजी घेण्यासाठी. लवकर बरे होणार तुम्ही. नाही नाही एवढं नका करू म्हणजे काय एवढं माझ्यासाठी. काय नाही. तुम्ही काल जे म्हणालात त्याचा मी रात्रभर विचार करत होते. गुड, पटलंय मला. व्हेरी गुड. कधी जायचं सांगा, जाऊया. मला असं वाटतं पावसाळ्यात फार रोमॅन्टिक असेल ना दार्जिलिंग. अरे कोण आहेस तू? कोण आहेस? मितवा कसला फतवा काढला पाहिजे ह्याचा आधी. मितवा करतोय मूर्ख कुठला. ही काय पोझिशन आहे? अरे ही काय पोझिशन आहे म्हणजे? तिकडे झोपा. अरे झोपा म्हणजे मी पण पेशंटच आहे ना. माझ्याशी बोलताना हे करताय, त्याच्याशी बोलताना असं करताय. मग असं करू? काय- बसा. काय- पाय वर करा. अहो, असं ठेवायचं. अजिबात पाय हलवायचा नाही तो. पुढे 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 करायला पाहिजे नुसतं या माणसाला. झोपा आता. अरे तो शिंकला फक्त. खर तर त्याला खोकायचं होतं, विसरला आणि शिंकला. शिंकलेल्या माणसाकडे एवढ्या जोरात जातोय. माझा पाय तुटलाय तर त्याला कसंही वागवतोय. एवढं तेवढं झालंय ना. करू नका. जरा सहनशक्ती वाढवा. सहनशक्ती वाढवा त्याला सांगा ना मग. गप्पा बसा तुम्ही. बरं वाटतंय का? म्हणजे मला असं वाटतं इथे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. कोणाचं बँडेड लावलंय? हे संसर्गजन्य नाहीये, ते आहे तुमचं. तुम्हाला इन्फेक्शन झालंय त्या टाकल्याचं. त्याला बाहेर काढा. मी तुमचं पेन किलर्स काढून घेईन आता. झोपा. ऐका ना. मी माझ्या खर्चानी प्रायव्हेट रूम बुक करते. अरे नका आपण ना, शिफ्ट एवढं करूया नका. तुम्हाला. नाही लगेच. जरा मदत करता का? इकडे आहे पहिलीच रूम आहे इकडची. इकडे सांभाळून आणा. हा ती रूम तयार कर. कुठे जायचं डॉक्टर? डॉक्टर कुठे गेले? अरे कफ झालाय तुला, तू का लंगडतोय? कफ झालाय. ओंकी, ओ माय गॉड यार, मला माहित नव्हतं तुझा ऍक्सिडेंट झालाय. कळवायचं तरी यार. मुलींच्या डीएम मधनं बाहेर पड, मग कळेल माझ्यासोबत कसं झालंय ते. आणि ओंकी ओंकी मुझे बोल मता तू, मेरे तेरे मुंह से ओंकी नहीं सुनना है मुझे. सॉरी यार. बरं हे घे. हे काय आणलंय? अरे ते रुग्णांना भेटायला जातो तेव्हा काहीतरी फळ घेऊन जातो ना, म्हणून तू ऊस आणशील विराज. अरे खरं तर मी ऊसाचा रसच आणणार होतो. अच्छा. पण नेमका तो दुकान बंद करत होता, मग मी हे घेऊन आलो. मग मी आता ह्याचा रस काढायचा. तुझे पता है ना ये गन्ना है, इसे खा भी सकते हैं और खा भी सकते हैं. वळ बरं. का रे? क्या बात, क्या बात, क्या बात. आज तुम्ही आमची इव्हनिंग एकदम खास करून टाकली. क्या बात है, मजा आ गया. कसा वाटला हा ट्विस्ट प्रसादा? आवडलं, रादर आवडलं. श्याम्या मस्त मस्त. म्हणजे असं कॅरेक्टर तुला प्ले करायला दिलं जाईल हेच मुळात सरप्रायझिंग आहे. पण आपल्या दिग्दर्शकाकडे ती विजन डेफिनेटली आहे की ते ती रिस्क घेऊ शकतात अशा माणसावर जो ती सक्सेसफुल करू शकतो. फार मजा आली, फार कन्व्हिन्सिंगली केलंस तू. त्याच्यात कुठेही खोटेपणा येऊ दिला नाहीस तू, त्यामुळे ते जास्त एन्जॉयबल झालं कॅरेक्टर.
तुम्ही चौघींनी पण फॅन्टॅस्टिक. ओमकार फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. म्हणजे मी आत्ता विचार करत होतो की तुझ्याऐवजी कोण गेलं असतं या स्किटमध्ये, तर कोणीही नसतं गेलं. या रिॲक्शन्स इतक्या प्रिसाइजली आणि इतक्या परफेक्टली तूच देऊ शकतोस. थँक्यू सर. आणि त्यातला म्हणजे आहेत ते ॲक्च्युली खूप हार्श रिॲक्शन आहेत त्या सगळ्या रिॲक्शन्स तुझ्या, पण त्याच्यात एक गोडवा तू मेंटेन करू शकतोस या मंचावर. थँक्यू सर. फार मस्त रिॲक्शन्स होत्या आणि फार इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता सगळ्यांचाच. मजा आली. सई. ओंकार, मला असं वाटलं की या रिॲक्शन्स जेन्युइन वाटायचं कारण तू जेन्युइनली सगळं रिॲक्ट करत होतास, म्हणजे मनापासून. आणि आय गेस म्हणजे हे फिलिंग आलं की जेन्युइनिटीच तुझ्याकडून अवतरते. आजही अवतरली, मजा आली. नाही मॅम, मी लिहून घेतो रिॲक्शन. असं कधी घडलं नाहीये माझ्या. मजा आली पण राऊत. सख्यांनो, किती सुंदर होतात तुम्ही, फार मजा आली. ईशा, त्याच्याकडचा आवाज आणि श्यामदादाकडचा आवाज अप्रतिम, फार मजा आली. श्यामदादा, वा, म्हणजे आज तुम्हाला मुलींच्या घोळक्यात बघून इतकं बरं वाटलं, इतकं बरं वाटलंय. मजा आली गाईस, व्हेरी नाईस. मंडळी, विनोदाचे हे सामने असेच रंगत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या भूमीवर हास्याचं सोनं पिकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, काही कर्मचारी पोचले आहेत बॉसच्या गृहप्रवेशासाठी. चला बघूया या गृहप्रवेशामध्ये हास्य प्रवेश कसा होतोय तेच दाखवायला मंचावर येत आहेत रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, सातारचा विनोदीदारा रोहित माने आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. वेलकम वेलकम वेलकम. मला आनंद झालेला आहे तुम्ही आलेला आहात. माने बने आणि शिने. पमे सर. पमे शिवलकर. आय एम सो सॉरी. माझं नेहमी तुमचं नाव घ्यायचं चुकतं. मला माहित नाही का ते माने बनेमुळे यमक जुळतं आणि शिने होतं. पण थँक्यू. आय एम सो ग्लॅड अँड प्राऊड ऑफ यू. तुम्ही माझे एम्प्लॉईज आहात याचा मला आनंद आहे. थँक्यू सो मच. 2 दिवसांनी माझ्या घरची वास्तुशांती आहे आणि तुम्ही मदतीला स्वतःहून गेलात. सर, काही काम राहिलं असेल तर आम्ही करू असं म्हणून सगळं काम केलं. तर आय एम सो प्राऊड ऑफ यू आणि थँकफुल टू यू. प्रमोशनच्या वेळेत मी या गोष्टीचा विचार करणार आहे. फील फ्री. हसा. हसा म्हणालो शिवलकर, हसा. फील फ्री म्हटल्यावर बरमोड्यावर बसणं गरजेचं नाहीये. पण आय एम ग्लॅड तुम्ही मला मदत केलीत. घर आवडलं की नाही? आवडलं सर. फक्त आय नो थोडं काम बाकी आहे, पण 2 दिवसात तेही पूर्ण होईल नाही का? नाही 2 दिवसात नाही होय सर. हा, मला वाटतंच आहे 2 दिवसात नाही पूर्ण होणार. शेवटी काय घराचं काम आहे ते. तुम्ही कितीही नवीन घर घ्या, रेनोव्हेट करा, काम राहतच. सोफा राहिला, टीव्ही राहिला, प्लांटर्स राहिले. आय नो 2 दिवसांपेक्षा जरा जास्त दिवस लागू शकतात, पण होईल. बाकी घर आवडलं की नाही? हो चांगलं आहे सर. फक्त सर तो फिश टँक आहे ना सर. आय नो शिवलकर. कोकणी माणूस म्हटल्यानंतर पहिलं माशांकडेच जातो. आय नो. मी खास माझ्या कोकणी मित्रांसाठीच तो फिश टँक बसवलेला आहे घरात. माझा एक मित्र आहे श्रमेश बेटकर, त्याच्यासाठी एक स्पेशल मासा आहे त्याच. किसिंग गुरामी त्याच्यात. किसिंग गुरामी, एक्झॅक्टली. बेटकरच्या आवडीनिवडीनुसार किसिंग गुरामी ठेवलेला आहे. आणि तो दुसरा एक मासा आहे तो स्वतःसाठी ठेवलेला आहे. दॅट इज जुजबी फिश. जगात कुठेच मिळत नाही, फक्त मालाड मार्केटला मिळतो. सतत एवढंच करत असतो आपण, पण त्याच्या पुढ्यात जायचं आणि एवढंच करायचं. ब्लड प्रेशर कंट्रोल होतं. सर हा घ्या सर. येस, सेम असा तोच आहे सर. जुजबी फिश माझ्या टँक मधला आहे.
हा सर. असा हालचाल का नाही करत आहे? शेवटचा जमिनीवर पडून आमच्याकडे असा करत होता सर. पण हा जमिनीवर काय करत होतात? म्हणजे हा तुम्ही बाहेर का काढलेला आहे? नाही सर, हा एकच मेल आहे. बाकीचे सर डब्यातून आणले सर. शिजवून आणले? नाही नाही सर शिजवून पावते ती आतमध्ये. आतमध्ये पावते ती पाण्यातून आत पाणी टाकलं आणि त्याच्यात मासे ठेवले. आहे, जिवंत आहेत. पावते ती आत. नाही, पण प्रश्न हा आहे की तुम्ही हे मासे बाहेर का काढलेत? काढले नाही सर, आलेत ते. कसे काय आले? कसे आले शिवलकर? हा सर. मासे बाहेर कसे आले? फिश टँक फुटला सर. फिश टँक फुटला सर. सर पॅनिक होऊ नका. ऐका सर काय झालं. पॅनिक नको. येस सर. माझ्या घरातला इतका महागडा फिश टँक फुटला. हो सर. कसा फुटला? सर ते स्क्रू लूज होता ना म्हणून फुटला सर. फिश टँकला कुठे असतो स्क्रू बने? नाही सर, फिश टँकला नाही, फॅनचा स्क्रू लूज होता ना म्हणून फुटला सर. फॅनचा आणि फिश टँकचा काय संबंध आहे? काय झालं सर, आम्ही तुमच्या घरी काम करायला गेलो होतो ना, तर मी तुमच्या घरचा फॅन फिट करत होतो सर. एक मिनिट. माझ्या घरचा फॅन तुम्ही का फिट करत होता? तो कामगाराने करणं अपेक्षित आहे की नाही? नाही सर, माझ्या घरचा फॅन मीच लावला सर. तेव्हा घरच्यांनी खूप कौतुक केलं. माझ्या हातात स्क्रूड्रायव्हर आणि पकड बघून म्हणाले, अरे हा तर इलेक्ट्रिशियन. म्हणून सर मी पुढाकार घेतला आणि बोललो सरांचा पण फॅन मी फिट करतो ना. तर काय झालं ॲक्च्युली सर, मी फॅन फिट करत होतो वरती स्क्रूड्रायव्हरने, असं स्क्रू टाईट करत होतो, तर स्क्रूड्रायव्हर खाली पडला सर. तो बघायला वाकलो तर इथे खिशात हातोडी होती, ती पण पडली सर. आणि माझे दोन्ही हात वर होते ना, तर मी यांना म्हणलो अरे द्या ना उचलून. तोपर्यंत सर फॅन पडला खाली सर. आणि सर तुमचा फिश टँक झाला सर. सर मदत म्हणून आम्ही करत होतो, असं काही डोक्यात नव्हतं की असं काहीतरी होईल सर. वर बसलो. तुम्ही माझा फॅन फिट नाही केलात? तुम्ही माझा सर फॅन फिट नाही केलात? सर माझा फॅन. पंख्याचा दोष नाही पण सर. कुणाचा दोष आहे? माती स्क्रूड्रायव्हरनं खाल्ली सर. कशी? म्हणजे स्क्रूड्रायव्हरनं जे का पहिला दणका दिला का नाही, मग मागनं हातोडी घुसली. बर. कारण तुम्हाला सांगतो ह्या दोघांनी केला. पंखा मागणं आला ती उगं बहिण बदनाम झाला. हो वस्तूंना दोष देऊ नका माने. चूक माणसाची आहे की नाही? चूक माणसाची आहे की नाही? गांगारला होतं ती जरा. हा गांगरला होता का? हे झालं ना सर, ती म्हणजे आग लागली होती त्याच्यामुळे ती गांगारला जरा. आग लागली? कशाला आग लागली? हे कार्पेटला आग लागली. मी म्हणलं तरी सर आग लागली वाऱ्यानं इजल म्हणून ह्याला म्हणलं मी पंखा लाव. ह्यो पंखा लावायला गेला, ह्यानं लावला पंखा. कार्पेट जळलं माझं. कार्पेट कार्पेट मी सर प्रयत्न केला म्हणजे आग लागू नये म्हणून. मी ह्याला सांगितलं पंखा लाव म्हणून. अरे पण ते कार्पेट जयपूर वरून आणलं होतं मी. सर ते गुलाबी नव्हतं सर. प्रत्येक गोष्ट जी जयपूर वरून येते ती गुलाबी नसते शिवलकर. हो सर, हे जयपूरवरून आणलंय नाही म्हणून ते गुलाबी नाहीये. नको. आवडलेला नाहीये. चिडचिड होतीये. तुम्ही कार्पेट जाळलं माझं. माझ्या घरचा फिश टँक फोडलात, फॅन पाडलात, कार्पेट जाळलं. सर बुरबुर 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 जळत होत. कसं काय जळलं? सर माने वहिनी झाला होता. माने वहिनी झाला होता. म्हणजे सर ते तुम्ही वहिनींना फ्लॅट दाखवला नव्हता ना सर. ते तुम्ही सरप्राईज देणार होतात ना डोळे झाकून. हे बोलले आपण तसं करून बघूया. मग मी बाजूने मेणबत्त्या लावल्या, मी पेटवल्या. हा मग सर माने वहिनी झाला आणि हा तुम्ही झाला. तुम्ही मी झालो सर. का? मी बोललो माने वहिनी नाही वाटत आहे, ह्याला वहिनी बनवा. ते का नाही? ही सगळी प्रोसेस का शिवलकर? का? सर तुम्ही वहिनीसने घेऊन येणार होता ना, म्हणून मग मी म्हणलं की बाबा आपणच वहिनी बनावं. मला वहिनी बनायला लय आवडतं सर. मी कवाच वहिनी बनलो नाही सर. मला लय आवडतं वहिनी बनायला. म्हणलं हे चान्स सोडायचा नाही, वहिनी बनायचं. म्हणजे जी मोमेंट होती ना सर, म्हणजे मी फील केली. मी आजची बरोबर वहिनी फील केली होती. पायाचा अंदाज चुकला. म्हणजे काय झालं? माझी चाल म्हणजे अशी आहे ना सर, गजगामिनी. हा गजगामिनी. त्याच्यामुळे काय झालं, बाजूला मेणबत्त्या लावलं, पाय लागला तिकडं मेणबत्ती पडली.
पण मेणबत्ती कार्पेटवर नाही पडली सर, मेणबत्ती बाहेर पडली बरोबर, कार्पेटच्या बाहेर पडली. पण जी दुसरी मेणबत्ती होती की नाही ती तिरकी कार्पेटवर पडली सर. म्हणजे सर मी खोटं नाही, म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत सर, ती दुसरी मेणबत्ती आहे की नाही तिनं कांड केला पण बदनाम पहिली मेणबत्ती झाली सर. वस्तूंना दोष देऊ नका माने तुम्ही. स्टोन पेपर सीझर स्टोन पेपर सीझर नाही खेळत मी चिवालकर. चिडचिड होतीये माझी. होय सर, पण मी मला वाटलं की आता आग पेटल म्हणून मी घाईमध्ये गेलो आतमध्ये, म्हणलं काहीतरी इजावलं पाहिजे. बघ कॅन्ड गावलं मला आत. किचन मध्ये कॅन्ड होतं, कॅन्ड होतं. तर कॅन्डात म्हणलं काहीतरी दिसतंय, ओलं काहीतरी आहे म्हणून घेतलं, ओतलं भडकली वाघ. सर त्या कॅनवर टर्पेंटाईल लिहिलं होतं सर. आगीत टर्पेंटाईल टाकलं तुम्ही. मी म्हणलं पाणी आहे म्हणून. माझं घर जाळलंय तुम्ही, मला घरी जायला हवं. काय काय करून बसलाय तुम्ही. फॅन पाडलेला आहे, फिश टँक फोडलेला आहे, आग लावलेली, 3 गोष्टी केलेल्या आहेत. चार गोष्टी. चौथं काय केलेलं आहे शिवलकर. चौथं काय काढताय बॅगेतनं शिवलकर. हँडल आहे सर. कसला हँडल देताय तुम्ही मला. हसू नको. कसला हँडल आहे. वॉर्डरोबचा आहे तुमच्या. हसू नका सिरियस. एवढंच उरलेलं आहे. बाकीचं वॉर्डरोब कुठे. वॉल टू वॉल एक वॉर्डरोब तयार केलं होतं ते कुठे. सर तुमच्या वॉर्डरोबचा दरवाजा सागवानी होता का. प्युअर सागवानी, काश्मीरवरून आणला होता. बोललो मी शिवलकर, हे ऐकायलाच तयार नाही सर. त्यात ते माने म्हणतात की जंगली लाकूड आहे म्हणून. अरे बोलत सर जंगली लाकूड कशाला वापरतील, सागवानीच वापरणार ना. सागवानी होतं म्हणून लगेच आग पकडली त्याने, माहितीये का. त्याने ही आग पकडली. माझं अख्खं घर जाळून आलाय तुम्ही. मला जावं लागेल. नाही सर, कोणीच आग विझवलेली नाहीये का ती. सर मी हे जाळी करत होते. मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला सर. ते हॉलमध्ये इनबिल्ड फोटो दिला होता ना म्हाताऱ्याचा बिल्डरने, त्याने आग विझवली सगळी मी सर. हा सर. माझ्या बापाचा फोटो होता तो. कुठला बिल्डर हॉलमध्ये इनबिल्ड म्हाताऱ्याचा फोटो देतो मला सांगा. ते बिल्डरचं नाव बुडिया आहे ना सर. बुधिया आहे, बुधिया. आणि बिल्डरचं नाव जरी बुढिया असेल तरी तो म्हाताऱ्यांचे फोटो नाही देत शिवलकर. माझ्या बापाचा फोटो कुठे आहे शिवलकर. आहे सर. द्या. द्या सर. फक्त बाबा अर्धेच राहिलेत सर. माझ्या बाबांना दुसऱ्यांदा कुणीतरी अग्नी दिला. कॉर्पोरेट नियमांमुळे मारू सुद्धा नाही शकत, तुम्हाला शिवीगाळ सुद्धा करू शकत नाही. माझ्या घराला आग लावून आलेला आहात. काहीतरी शिल्लक ठेवलंय का माझ्या घरातलं. माझा रॉकी कुठे आहे. रॉकी कुठे. रॉकी आहे सर, रॉकी आहे. माझा रॉकीला वाचवलं सर. कुठे तो. त्यालाही बॅगेत आणलाय का काय. नाही सर, रॉकी कसा बॅगत बसेल. मग रॉकी कुठे. नाही काय झालं सर, आग लागली होती. नाही म्हणजे भडका होत होता, इकडे आग लागते तिकडे. माझी थोडी पळताभुई झाली होती थोडी. मग मी काय केलं सर, मी रॉक्या हाक मारली का. रॉक्या बाहेर ना आलं घरात पळत. ते 2000 रस बघून 2000 त्याने म्हणजे शिपूट कडकच केला सर. कडक केला शिपूट. त्याला म्हणलं रॉक्या बघतेस काय, जंप रॉक्या जंप. त्यानं जी काय खुचून उडी हाणली का बाल्कनीत डायरेक्ट. ती वाचला असणार तिकडून. बस रॉक्या वाचला. माझं घर 15व्या माळ्यावर आहे. त्या घरातनं रॉक्यानं बाल्कनीतनं उडी मारली. तेव्हाच रॉकी 30 सेकंदासाठी पक्षासारखा दिसला सर असा. माने तुम्ही मूर्ख आहात का. रॉक्या त्याचं बाहेर खेळत होता. कशाला मरायला आवाज देऊन त्याला आत बोलवलं आगीत. अहो पण सर चूक रॉकेश बोलवलं त्याला बाल्कनीत उडी मारायला लावली. चूक रॉकेशची नाही सर. बाल्कनी थोडीशी उंच असते की नाही, त्यानं उडी नवीन. आता पण सर एवढं सगळं झालं पण एक गोष्ट केली आहे मी. काय केली आहे. 2 दिवसांनी वास्तुशांती आहे ना सर. सगळं जळत होतं पण वास्तुशांतीचा पत्रिकेचा हा गट्टा सर मी वाचून आणलाय सर. हॅपी वास्तुशांती सर. बापरे.
ज्या घरात मला सगळ्यांना हे वाटून बोलवायचं होतं ते घरच जर आता शिल्लक नाहीये तर याची सुरळी करून कोपऱ्यात ठेवू का मी? याचं काय करू मी? याचं काय करू मी? सर चिडू नका सर, ऐका आम्ही मुद्दाहून नाही केला, मदत करत. माझं ठरलेलं आहे. सॉरी माझं ठरलेलं आहे. नाही सर सॉरी. माने, बने आणि शिवलकर, यू गाईज आर फायर्ड. ऐकू परत आग. वा वा, माने बने आणि शिने, तुम्ही बॉसला केलेली मदत आम्हाला फारच आवडली, मज्जा आली. प्रसादा. बहारदार. ऍक्च्युली कांड या तिघांनी केलं आणि तुझं घरावरचं नाव गेलं. बहारदार. मस्त होती कॉन्सेप्ट. आणि पीपी ज्या पद्धतीने तू अँगर ट्रीट केलंस किंवा तो जो ॲटिट्यूड पकडलास तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे तो शेवटपर्यंत ज्या पद्धतीने तू मेंटेन केलास खरंच कौतुकास्पद आहे. मजा आली. तुम्ही तिघही मस्त. सई. संकल्पना अगदी साधी सरळ सोपी होती आणि मला असं वाटतं की अशा साध्या संकल्पनाच खूप अवघड असतात सादर करायला. ऑफकोर्स साधी सरळ सोपी होती, अवघड होती म्हणजेच ती सचिन मोट्यांची होती हे क्लिअर आहे. आणि तुम्ही त्याला न्याय दिलात. तू आणि श्रमेशने लिहिलंय राईट. मस्त, मला आवडलं आणि व्हेरी नाईस कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम एव्हरी वन. पम्या तू ते मध्येच एक जागा काढली होतीस ती फार आवडली मला. हसलास ना मध्येच. अशक्य होती म्हणजे अर्धी जागा होती पण ती मस्त छान गेली, मजा आली. व्हेरी वेल डन बॉयज. थँक्यू सो मच. यू ऑल आर फायर्ड नाव. गो. मंडळी, नवीन शैक्षणिक वर्षासोबत आता इथे गिरवला जाणार आहे प्रेमाचा नवीन धडा. चला बघूया यात कोण पास होत आहे तेच पाहण्यासाठी मंचावर बोलावूया कॉमेडीचा नवा व्यापार, मांडवकरांचा मंदार, विरोधाचे नवे पंडे ईशा डे, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. हाय सई प्रसाद, कसे आहात? हाय सॅमी. सई, या प्रेमाचं काय करू यार? मी प्रेमात पडलो यार. मी गेले 2 वर्ष प्रेमात आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत ईशा डे. आडनाव लपवतात पण ऍक्च्युली वडनेरकर आडनाव आहे पण डे लावतात. पण मला खूप आवडतात यार त्या. काय सांगू, त्यांना कसं प्रपोज करायचं तेच कळत नाहीये. शाळेत कोणी मदत सुद्धा करत नाही रे. एकटा पडलोय मी. फक्त एकच पुस्तक आहे, मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. 64वा भाग. कमाल आहे तुझ्या लेखनाची यार. किती वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम मांडतोस यार प्रसाद. 64 भाग झालेत. पहिले 63 काही कामाचं नाही. तुला माहितीये का? त्यात फक्त पुष्कळ श्रोते आणि तुझे किस्से आहेत यार. तुमचे प्रेमाचे फसलेले प्रयत्न सगळे पहिल्या 63 भागात आहेत. पण इथे मनमंजरीचा प्रकरण जेव्हा सुरू होतं ना त्यानंतर वेगळीच उंची गाठली यार पुस्तकाने. तुला सांगतो यार, बाप रे. खरं सांग रे, हे पुस्तक वाचून प्रत्येकाला तशी निरागस बायको मिळते का रे? नाही रे. पण एक एक तू ज्या टिप्स दिल्यास ना प्रसाद, देव आहेस रे माझा तू प्रसाद. प्रसाद, एक त्यातली टीप आहे तुझी, मुलीकडे बघून नुसत्या पापण्यांनी नंबर सांगायचा आपला. प्रसाद तू माझं देव आहेस यार. म्हणजे माझा नंबर 98 9 वेळा 8. माझा प्रॉब्लेम असा झाला, पुढे 0 आहे. 0 बद्दल काहीच लिहिलं नाही यार तू. मग मी माझा 0 तयार केला आणि असं काहीतरी केलं. तिला वाटलं मी डोळा मारतोय, कानफडात मारून गेली रे माझ्या. पण मला एका दिवसात कसं जमणार रे? साधना आहे ही एवढी मोठी. एवढ्या वर्षांची तपस्या आहे तुझी ती. पुष्कर श्रोत्री नावाला आहे. मला माहिती आहे तू महत्वाचा आहेस. अपना भी टाइम आएगा. मला ईशा डेंना हे पुस्तक त्यांच्या ओ चौगुले. होय होय. काय कुठे आहे तुम्ही? मुख्याध्याप्या मॅडम शोधतायत तुम्हाला. बापरे, मुख्याध्याप्या म्हणजे ईशा डे मॅडम. अरे बाप, मी काय केलं रे? चूक. हो थांबा ना. हो
वर या. मला खूप टेन्शन आहे, तरी मला काढतील ना रे नोकरी. मला काय माहित, सकाळपासून तुमच्या नावाची नुसती बॉम्बा बॉम्ब चालू आहे. चौगुले सर कुठे आहे? नाही, त्यांच्या एवढा जाड आवाज आपला नाही, पण तरी. हा. म्हणजे आज तुम्हाला म्हणजे काय रे? म्हणजे मोमो मिळणार वाटत. मोमो एवढा असतो रे, मेमो म्हणतात रे त्याला. हसू नको रे, खूप टेन्शन आलं. फार चिडल्यात का रे? सांग ना मला काय माहित, त्यांचा चौडा बघून आपल्याला काय कळतंय? तुम्ही त्यात जाऊन बघा ना. खूप विनम्र आहेस रे तू. ऐक ना जरा माझं. ठीक आहे, चल. प्रसादोग. अरे बापरे. Oh my God. एक्सक्यूज मी मॅडम, आय एम चौगुले कुठे होतात तुम्ही? आय एम सॉरी. सकाळपासून मांडवकरांना विचारते चौगुले कुठे, चौगुले कुठे. I'm sorry. काय करताय? बसा लवकर. इथे कुठे बसता? इथे या. अहो असं काय करताय चौगुले? इथे बसा. आय एम सॉरी, मला काय घडले माहित नाही, पण माझी चूक असणार. नाही सॉरी तुमची. मॅडम. शांत व्हा. आय एम सॉरी. शांत व्हा. बसा. ओहो. मला पर्सनल बोलायचंय. पर्सनल बोलायचं म्हणजे? काय मला सांगा प्लीज, लाज एक्सप्लेन करा. वाटते मला, मी नाही सांगू शकत. म्हणजे काय मॅडम? प्लीज एलॉबरेट करा. मला अजून इथपर्यंत आलंय पण तिथपर्यंत गेलेलं नाही मॅडम. प्लीज सांगा मॅडम, प्लीज सांगा काय. मनातलं गुपित सांगायचं म्हटल्यावर लाज वाटणार ना. मॅडम स्टॅच्यू. मॅडम हे तुम्ही हे म्हणजे तुम्हाला माझ्या मला तुमच्या मनातलं सैराट सिक्रेट सांगायचंय. मग सांगा ना. कसं सांगू नाही? तो तोंडाने सांगा, तोंडाने सांगा प्लीज. लाज वाटते मला. मला नाही कळत आहे. समजून घ्या ना जरा. बाईंसाठी आहे. कसं बोलताय मांडवकर? द्या त्यांना. ते आज माझे गेस्ट आहेत. ते माझे आज. द्या चहा. ये चहा द्या आणि बाहेर वा. कसं बोलताय? ऐका, आत कोणाला पाठवू नका, जरा महत्वाचं काम सुरू आहे इथे. ठीक आहे. आणि ऐका, तुम्ही पण येऊ नका. ठीक आहे. मांडवकर 2 मिनिटं थांबा. 1-2 मिनिटं महत्वाचं काम आहे जरा. आपल्याला बोलायचं. प्लीज 2 मिनिटात आलो मी मॅडम. मांडवकर इकडे या. काय आहे? या ना. मांडवकर हे पैसे घ्या. 5 किलो बर्फी आणा आणि शाळेत वाटा. का तुम्ही रिटायर होताय? नाही हो, मा आज कुठे रिटायर होणार, आज तर ऍडमिशन झाली माझी. हे 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 वाटा तुम्ही. आणि एक काम करा, हे अजून एक थोडे पैसे घ्या आणि हे आणा, भेळ आणा. भेळ मस्त कांदा बिंदा काटके उसमें डालो. आणि असे ते आपलं हे आहे ना टीचर्स रूम. नको कांदा नको ना, आज कांदा नको. चुकीचं ऑकेजन आहे. हे करा तुम्ही. हे आणा, पुष्पगुच्छ आणा आणि सगळे गुलाब आणा त्यात. ठीक आहे. तर थांबा जाऊ नका. आणि हे आणा, गुलकंद फ्लेवरची बर्फी आणा. आणि त्याला सांगा रोज फ्लेवर द्या. गुलकंदामध्ये त्यात ना रे. रोज फ्लेवर कसा? हा चालेल तसं करा तुम्ही. फक्त लवकर आणा ते. हा ठीक आहे. लवकर आणा. बरोबर काय? होय, जा. होय. सॉरी मॅम. तू असं का निघून गेलात? नाही मी नको बोलू का तुमच्याशी? नाही मी शेअर नाही करायला पाहिजे का तुमच्याशी? नाही मी तुमच्यासाठी स्टॉक एक्सचेंज व्हायला तयार आहे. शेअर तुम्ही बिंदास करा. तो हेच नाहीये. नक्की? हो नक्की. बरं, मग आता मी जे सांगीन त्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते स्पष्टपणे बोलायचं, नाही तर नाही म्हणायचं. हो तुम्ही जे म्हणाल. हो, स्टॉक मध्ये होय, माझ्याकडे सगळा स्टॉक तुमचा. हो. ऐकून तरी घ्या चौगुले. नाही
नाही नाही तिकडे कोणी नाही मॅडम काय कोणी झालं? नाही, please, तुम्ही please. कसं काय करत नाही होता? नाही 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 सॉरी ते महत्वाचं नाही मला आधीच लाज वाटते आणि तुम्ही त्यात प्लीज बोला मॅडम मी बोलू की नको प्लीज बोला मॅडम तुम्ही माझे आपले असे हक्काचे आहात म्हणून बोलते मी मॅडम आता तुम्ही बोललात ना हा, हक्काचे आहात हा, हा. हक्काने काही करा थोबडं व्हा हक्काने चला चौगुले मला मारा टपलीत मारा अहो, काय करताय? मला मला फार कॉमेडी आहात तुम्ही कॉमेडी नाही प्लीज तसं नाही हो चौगुले होय प्लीज प्लीज तुम्ही बोला प्लीज काय म्हणा ते बरं बरं बोलते बऱ्याच दिवसांपासून मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय योगायोग आहे बघा बऱ्याच दिवसापासून मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय अय्या मग तुम्ही आधी बोला नंतर मी बोलते हो का बरं मी आधी बोलतो रूल नंबर 3 प्रेमात इजहार नाही इंतजार करायचा असतो सॉरी तुम्ही आधी बोला तुम्ही मध्येच कुठे जाता नाही असे? ते सोडा ते माझं आणि त्याचा तो कोणीच नाहीये तिकडे मॅडम तुम्ही बोला प्लीज जेंट्स फर्स्ट हे सॉरी लेडीज फर्स्ट प्लीज नक्की बोलू येस मॅम येस प्लीज खरंच या ऑफकोर्स बोला ना हो. लवकर बोला please. कसं बोलू कळत नाहीये हो हो ना. बरं 1 मिनिट सांग ईशा आता होय प्लीज माझ्या घरचे खूप दिवसांपासून मागे लागलेत लग्न कर लग्न कर लग्न कर मला कळत नाहीये नक्की मी काय करू एक करू second. का नको करू तुमच्या घरचे तुमच्या मागे लागलेत लग्न कर आणि तुम्ही आता त्याबद्दल मला विचारलं सॉरी काय हे असा तुमच्या लग्नात मी नाचणार आहे ओ सॉरी नाही मी ठरवलंच नाही, नाही नाही, अजून नाही. करायचं का नाही मी घोड्यावर असेल ह्याच्यावर सॉरी हे म्हणत होते. नाही मला कळत नाहीये करू का नको म्हणून मी तुमची करा मदत मॅडम मागतेय लग्न करा विचार काय करताय हे वय आहे तुमचं काही वर्षांनी आता हेच वय आहे तुमचं मॅडम खरं सांगतो तुम्हाला असं वाटत नाही का एखादा जोडीदार आपल्या आयुष्यात असावा ज्याचा हात पकडून आपण रोजची सकाळ बघावी आणि त्याचा कुशीत आपला दिवस मावळाला असं नाही का वाटत तुम्हाला हा म्हणजे तुम्हाला हसायला आलं की हक्काचा हात पाहिजे ना टाळी द्यायला किंवा तुम्हाला रडायला आलं तर डोक्यावरून हात फिरवणारा एखादा हात पाहिजे की नाही करा लग्न मॅडम तुम्ही लग्न करा ऐका माझं मॅडम यू हॅव टू गेट मॅरिड मॅडम ऐका करा ना आता करा लग्न करा हो म्हणा लग्न करायला हो म्हणा ना हो म्हणा हो म्हणा हो हो म्हणा हो बरं हो मला फक्त तुम्हाला हे विचारायचं मॅडम की तुम्ही हे सगळं मला का सांगितलं म्हणजे अख्खा स्टाफ आहे तिकडे म्हणजे सगळे शिक्षक वगैरे सगळे आहेत जंगम सर आहेत अनुराधा मॅडम आहेत सगळे आहेत पण तुम्ही हे माझ्याबरोबरच का शेअर केलं कारण तुम्ही हां माझं तुम्ही म्हणजे प्लीज बोला मॅडम प्लीज मॅडम काय होत आहे तुम्ही डोळे मिटा मला नाही बोलता येणार डोळे मिटून काय करणार आहात मॅडम डोळे तर मिटा ठीक आहे मिटले पुढे करा हात पुढे करा ना चौगुले असे हो अरे बाई, हे कोणाचे फोटो अहो हे कोणाचे फोटो तुम्हाला म्हंटल ना मी माझ्या घरचे स्थळ बघतायत लग्न कर म्हणतायत म्हणून मी हे 3 शॉर्टलिस्ट केलेत पण मला कळतच नाही ह्यातलं कोण निवडू म्हणून मला मदत करा सांगायचंय तुम्हाला ए मॅडम आत येऊ काय हे बर्फी सांगितलेली सरांनी खाताय काय चौगुले सर नाही कसे म्हणा केवढे आहात हो तुम्ही माझ्या म्हणजे मी बोलण्याआधी माझ्या डोळ्यातून तुम्हाला माझ्या मनातलं कळलं सुद्धा तसं नाही माझ्या लपाड आहात लपाड बर्फी
मला नको, परत देऊन येणं जरा, तेवढे वाचतील पैसे. जसं परत दे. टाइमपास चालू आहे, परत देऊन जा. एक पुढे आणलास ना? एक नाही 12 आणलेत. 12 आणलेस तू? शाळेत वाटले. शाळेत वाटलेस? हा. पण सांगितलंस काय? कुठली बर्फी आहे ही? चौगुले सर सटकले, खा बर्फी. तो पुष्पगुच्छ सांगितला नसेल ना, ऑर्डर केला नसेल, त्याला आता सांग नको म्हणून. जा जा. काय येडा आहे मी सारखा सारखा याचा 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 करायला? हा? पाहिजे त्या घ्या. ऐक ना रे, पुष्पगुच्छ. ऐक. हे काय आहे मॅडम? हे काय आहे? नका करू लग्न. काय करताय तुम्ही? नका करू लग्न. म्हणजे फालतू माणसं लग्न करतात मॅडम. काय बोलताय? एकटं राहण्याची मजा असते, लग्न करत नाही मॅडम. अहो आयुष्यात कशाला पाहिजे जोडीदार मला सांगा? कशाला पाहिजे सकाळी उठून हात पकडायचा, सूर्य बघायचा? कशाला मारायला पाहिजे? आपल्या हिंमत आहे, आपला दम आहे. हे बघितला सूर्य, सूर्यावर मग डायरेक्ट. कशाला रात्री जायचं, कुशीत झोपायचं? चाल माझी गादी माझी उशी आहे, झोपलो मी. चौगुले तुम्हीच म्हणालात नाही, ना, नाही, नाही. असल्यावर टाळी देणार कोणीतरी अरे आपला- कशाला? आपला पंच, आपली टाळी खड्ड्यात गेलं ते सगळे. आपल्याला काय करायचं? आपला पंच, आपण हसायचं. कशाला एवढ्या लोक गोळा करायची? नका तुम्ही लग्न नका, कॅन्सल करा ना. तुम्ही प्लीज लग्न कॅन्सल करा. ऐक असं माझं. कसं नाही? नाही मला यांच्यातल्या कोणाशी तरी लग्न करायचंय. तुम्ही कोणाशी करू सांगा पटकन मला. हा डॉक्टर आहे. हा डॉक्टर आहे? हा डॉक्टर आहे? याला कोणी असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण ठेवणार नाही. असं का बोलताय तुम्ही? असा डॉक्टर असतो? हे हा कोण आहे? हा इंजिनियर आहे. प्रोडक्शन वाला वाटतो. प्रोडक्शन वाला. चौगुले, प्रोडक्शन वाला वाटतो. असं नका बोलू. कसं फेकू नका फोटो. हा कोण आहे? सांग. आर्किटेक्ट आहे खूप मोठा. नाही, याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. मला काय बोलायचं नाही. बँकेचे रिकव्हरी एजंट असतात ना, तसा दिसतो. राहू द्या. कसं बोलताय? चांगले आहेत. काय प्रॉब्लेम आहे यांच्यात? बरं ठीक आहे, हरकत चांगले नाही. डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट आहेत. काय प्रॉब्लेम हरकत आहे? नाही. तुम्ही म्हणता ना डॉक्टर इंजिनियर आहेत, मी मान्य करतो डॉक्टर इंजिनियर आहेत. पण मला सांगा मॅडम, डॉक्टर इंजिनियर ते कुणामुळे झाले? म्हणजे शिक्षकामुळे ना. आज शिक्षक नसते, त्यांना शिकवलंच नसतं, ते डॉक्टर इंजिनियर कसे झाले असते? यात शिक्षक महत्वाचा नाहीये का? शिक्षक हा तुमचं आयुष्य दिव्या दीपोत्काल करतो. आणि तुम्हाला शिक्षक गरजेचा आहे मॅडम. तुम्ही मुख्याध्यापिका आहात. तुमच्या आयुष्याच्या फळ्यावर सुविचार फक्त शिक्षकच लिहिणार. ऐका माझं. शिक्षकाशी लग्न करणार. शिक्षक मेन शिक्षक हे असं होणार. तुमचा मुद्दा कळतोय मला. शिक्षक चांगलेच असतात, प्रश्नच नाही. पण नको हो, माझ्या नजरेत कोणी नाहीये लग्नासारखा. बघा ना तिकडे स्टाफ रूम मध्ये बघा, सगळे डबा खात असतील. मी पण असतो. बघा ना, तुम्हाला दिसेल ना. नको शिक्षक. का नको शिक्षक? घरी जाऊन पण अभ्यासक्रमावर बोलत गप बसतो मी, पाहिजे तर नाही बोलणार. तुमचा काय संबंध? तुम्हाला कळत नाहीये काय मॅडम. बोलताय? मॅडम तुम्ही ना नक्षत्र आहात. तुम्हाला असा तसा नवरा नाही चालणार हो. तुम्हाला कसा पाहिजे म्हणजे दिसायला तो असा बुटका, कमी केस, चेहऱ्यावर थोडीशी लाचारी, दिसायला एवढं पण नाही, पण असा दिसायला असा, एवढा उंचीला पिटुकला आणि असा चिमटीत मावेल एवढासा नवरा हवा तुम्हाला मॅडम. काय बोलताय तुम्ही? एवढा हवा मॅडम तुम्हाला. एवढे बरे आहेत हे तिघं. अरे हे नको आहेत ना. सांगतो का कळत नाही काय? लग्न करू नको सांगतो तर. एक तर शिक्षक ना तर लग्न नाही. एक तर शिक्षक बस. कसं बोलताय तुम्ही? सॉरी. तुम्ही दिसण्याबद्दल एवढं का बोलताय? दिसणं महत्वाचं नसतं. आता तुम्ही केवढे विचित्र दिसता, पण तुम्ही काय उत्तम मराठी शिकवता. हे बघा, हे असं दोन्ही साईडने बोल नका तुम्ही. नाही हे बघा, एक तर शिक्षक नाही तर मग लग्न नाही करायचं. हे नाही, चल रे. काय बोलताय चौगुले? अति होत आहे. आता तुम्ही सतत मला प्रेम सांगलं असतं, प्रेम कसं सुंदर असतं, लग्न करायला पाहिजे, हे सतत सांगत असता. बेंडॉक होता मी, बेंडॉक. मला अक्कल नव्हती. मान्य करतो मी. आता नाही, लग्न नाही करायचं, नाही तर मग मग शिक्षक. रोज शेरो शायरी वगैरे प्रेमाच्या करतात ते. ती परवा काय काय लग्नाची काय शायरी सुंदर होती. काय होती? जस्तजू करने के लिए जब भेट मला बाहेर तुला दाखवतो. भेट तुला दाखवतो. कठीण शायऱ्या लिहितो. खबरदार कोणी हे पुस्तक वाचलं तर सांगून ठेवतो तुम्हाला. तुम्ही बरे आहात ना? कोणाशी बोलताय सारखे? इकडे बरं आहे, बस झालं आता. आता मी फक्त सांगतो ते ऐकायचं. तिकडे बसा.
खूप झालं मला अनेक दिवसापासून तुम्हाला हे गोष्ट काय सांगायचं मला फक्त सांगायचं प्लीज मला सांगू द्या प्लीज जवळ एकच मिनिट. चप्पल काठी बेटी सगळं लांब ठेवा मला एवढं थांबा, एक मिनिट थांबा जरा. Please. नाही मला नो फोन आय डोंट हे नाही, नको मला नाही, नो हात जोडतो मी हा सलाम करतो नाही फोन नाही प्लीज मला तुम्हाला सांगू द्या मला अनेक दिवसापासून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची 2 वर्ष झाली तुम्ही या शाळेत आलात तेव्हापासून मला तुम्ही खूप आवडता माझं तुमच्यावर प्रेम आहे हो मला तुमच्याशी लग्न करायचंय गायब व्हा मला टेन्शन बाई बाई ओ बाई ओ बाई प्रसाद केवळ प्रेम निखळ प्रेम परफॉर्मन्स खूप गोड परफॉर्मन्स बघूया मन कसं जिंकावचे करते धरते काय म्हणतात प्रसादा कधी कधी ना मिठी मारल्याशिवाय मन नाही जिंकता येत असं अफलातून सादरीकरण होतं इथे लिहिलंय लेखक अभिजित पवार म्हणजे ते असेलच पण मला असं वाटतं की निम्मे शब्द आमिर हाडकरचे आहेत ओ हो वा दादा अफलातून म्हणजे तू जिवंत केलंस हे स्किट म्हणजे इतकं पूरक म्युझिक तुम्ही सगळ्यांनी दिलं की त्याच्यामुळे इतकं ते खुललं जणू काही स्क्रीनवरती एखादी उत्तम लव्ह स्टोरी बघतोय असा फील आला त्याला त्याचं 100% श्रेय आमिर तुझं पण आहे 100% आमिर लाजवाब म्हणजे सम्या तुझ्या परफॉर्मन्सचं यश 2दा ते 3दा इकडनं एक मुलगी सांग ना असं ओरडते ना त्याच्यात 100% आणि ईशा तू किती गोड लाजत होतीस माहितीये किती गोड म्हणजे हे स्किट बघितल्यानंतर तुला फार दिवस स्थळ बघायला लागणार नाही असं मला वाटतं चांगला आहे सिरीज करू आपण अफलातून फार अप्रतिम मंदार मस्त केलंस आणि बनेचं पण विशेष कौतुक येस आणि मला अजून एक गोष्ट काय आवडली बनेची की एवढा पार्ट आहे ना तेवढाच मग तो ज्या पद्धतीने आडवा होत होता किंवा काय जे तो करत होता त्यांनी कुठेही तुमच्यावरनं लक्ष विचलित होत नव्हतं हे त्याचं श्रेय आहे याच्यासाठी त्याचं कौतुक एकदा जोरदार टाळ्या सचिन गोस्वामी सरांसाठी झाला पाहिजे त्यांनी सगळं ते बसवलंय बारीक जागा त्यामुळे ते फार छान आणि ज्या वेळेला जसं म्युझिक म्हणजे जसं वाटत होतं की आईला इथे सैराटचीच ट्यून यायला पाहिजे ती बरोबर तेव्हा ती आली आणि ब्रिलियंटली प्लेड आणि अफलातून गॉड ब्लेस यू सई ब्युटिफुल परफॉर्मन्स मला आज या 2 लोकांना मंचावर बोलवायचं आहे एक म्हणजे पम्या फार युनिक कन्सेप्ट्स आजकाल तुझ्या असतात आणि त्याच्यात वैविध्य सातत्याने आहे त्यामुळे मला आय एम व्हेरी इम्प्रेस्ड आणि आमिर हाडकर भाई म्हणजे मला असं वाटलं की या प्रहसनाचा तू आत्मा होता वंडरफुल प्लीज दोघे स्वागत मंचावर मंडळी लग्न म्हटलं की मानपान रुसवे फुगवे हे आलेच पण या लग्नामध्ये होणार आहेत गैरसमज चला बघूया यामध्ये हास्याची वरात कशी निघते ते हीच वरात घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार घेतलंय ना तुला गाडी मागून वर गेलीये थांबा अगं ती जाणार कामच लय आहे ना हे आणले घेतलं बरं आहे ना छान ये मामी हा इथे ठेवले बस इथे बस हा ये बबले पूजेचा ताट कुठे आहे तिथे ठेवलं होतं ना काय कपडे घालून आलीयस ग अगं 2 मिनिटं आधी ठरलं इथे यायचंय मला मग लग्नाला यायचं घेऊन ये ताट लवकर तिकडे जा ताट घेऊन ये त्या खोलीत हा नको तिकडे नको नाही तिकडे यायचं काय लवकर तिथे यायचे सगळे मित्र
असतात अगं जा ना रुखवताचं सामान बघितलं विसरले काय बघा लवकर जाऊन तिकडे बघते मी आणि पंक्तीत पहिला तुम्हीच बसू नका जेवायला बाकीच्यांना जेवायला द्यावा हा जावा ह्या काय आहे ये पोरी अगं जा तिथं सामानाचं बघ काय तर अगं हा काय हेअरस्टाईल केलं आणि काय बाय शायनिंग मारताय पोरगी अगं देण्या घेण्याच्या साड्या बघ जा साड्या हळू जा पडशे तोंडाव हळू जा इथं बस हे फेटा कुठे आहे तुझा फेटा तो बघ अरे या माणसाचं करायचं अहो तुमचं लग्न आरशात काय मिरवताय पोराचं लग्न आहे, काढा सॉरी काही झालं मला लक्षात नाही राहू दे कल्ला राहू दे. नंतर घालतो आता नको नंतर केस बिस्किट बाय घे बाय गोट्या आज लग्न आहे तुझं बाय घे गोट्या कसला हिरो दिसतोय एकदम भारी दिसतोय सा गोट्या आय लव्ह यू पण मी आता मोठा झालोय की नाही आज माझं लग्न आहे की नाही 4 चौघात गोट्या बोलू नकोस बरोबर नाही वाटत ऐकायला डाऊन वाटतं चालेल गोट्या काही कळतं काय तुला काही बोलतेस तुला झाला गोट्या आहे तो आता गोट्या राहिलाय काय तुला काय वाटतं अजून तो बाबा चट्टीला नाडी सापडत नाही मी रडणारा गोट्या आहे तो गोट्या नाही हा आता आपल्या गोट्या बाज तुम्ही जवळजवळ गोट्यांचा बॅनरच लावलाय तोंडात काय बोलताय एक मिनिट इकडे बसा इकडे आरशान बघ कोण दिसतंय मी दिसतोय मग तू आहेस ना नवर पप्पा पण आता ना मला स्वतःला बघण्यात गंमत नाही मी स्वतःला बघत आलोय स्वप्नात मी नवरदेव म्हणून कसा दिसतो ते आता मला पुढे काय बघणार आहे ना त्याची गंमत आहे जास्त कधी एकदा लग्न होते असं झालंय नमस्कार आई नवरदेव मी अरे नमस्कार, वा, नमस्कार. बरं वाटलं तुम्हाला भेटून वा असू द्या चांगले संस्कार आहे या कोण माझी आई या मला काय भेटू बसा इकडे बरोबर आता पाहुणं झालेलं आहे ना बरं वाटलं पण तुम्हाला बसा ना म्हणजे आम्हाला पण बघून बरं वाटलं हा पण तुम्हाला ओळखलं नाही मी काय राष्ट्रपती आहे मला ओळखायला तसा गावात मला कोणी ओळखीत नाही काय समजले हो पण मी ओळख करून देतो मी धाकट्या मुलीचा मामा काय समजले म्हणजे धाकट्या मुलीचा मामा म्हणजे म्हणजे ते नवरी मुलगी आहे ना तिचा मी मामा ती धाकटी आहे का नाही तिला आणखी एक मोठी बहीण आहे म्हणजे ही कशी नवरी मुलगी आहे का नाही दिवाळीच्या सुट्टीत मे महिन्याच्या सुट्टीत माझ्याकडे यायची नाही गावाला अच्छा माझ्या अंगा खांद्यावर खेळलेली आहे होय तर त्याच्यामुळे धाकटी म्हणजे म्हणून म्हटलं धाकट्या मुलीचा मामा मी तर बघण्याच्या कार्यक्रमाला नव्हता हो तुम्ही नाही ते डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं ना म्हणजे तर आता डोळ्यात काही दिसतच नाही म्हटल्यावर बघण्याच्या कार्यक्रम काही येऊन बघणार ना ऑपरेशन झालेलं ना म्हणून आलेलं नाही हो पण काय आहे तुम्हाला सांगतो ना लग्नाला यायला पण जमणार नव्हता काय हो म्हणजे कामं एवढी मला पडलेली आहेत म्हटलं माझ्या घंटीचं लग्न आहे म्हटलं जायला हवा कुणाचं लग्न आहे घंटी घंटी माझ्या भाचीचं नाव घंटी का नाही म्हणजे भाजीचं नाव घंटी होय तर. तिने आम्हाला सांगितलं नाही काय रे गोट्या सांगितलं नाही हा नाही मला पण नाही मी पण पहिल्यांदा वाजवतोय आपला ऐकतोय अरे ना आता तुम्ही ह्याला गोट्या कसा म्हणता लाडाने तसा मी लाडन घंटी म्हणतो का नाही अच्छा असं आई ती लहान होती ना एवढी नाकावडी तर माझ्या कानाजवळ येऊन अशी किनकिनायची मग तिचं नाव घंटी ठेवलेलं आहे होय काय? वा, वा, का चांगलं. ह्याचा गोट्या कशावर नाव ठेवलं नका सांग असं एकदम महत्वाचं नाही असं काही सांगण्यासारखं पण त्या टायमाला गोट्या सिरियल चालू होती ना होय काय? आता आमचं कसं म्हणजे लय मोठं आमचं सगळं बिराड सगळं फॅमिली एकत्रच राहायचं ना होय काय? तर गोट्या सिरियल चालू असताना हा एक चान्स घेतलेला म्हणून माझं नाव गोट्या हो पण तुम्हाला सांगतो माझी घंटी ना लय लाडाची हो काय बोलतो लहानाची मोठी माझ्या खांद्यावर आलेली आहे इथे तू म्हणला मला लय चिंता त्याची या पोरीचं आता कसं होणार लय चिंता असायची हो का हो का काय झालं पहिल्या नवऱ्यानं सोडला आणि म्हटलं दुसरं लग्न जमल नाही जमल काय पहिल्या नवऱ्यान पडला नाही हो काय झाला हो भर पावसात घराच्या बाहेर काढला ना वासाड्यात त्या वासाड्याला अजिबात माणूस की नाही ती मला अजिबात पटलेलं नाही त्याचं माहिती आहे नाही पण ह्या आम्हाला काय सांगितलं ना काय रे गोट्या ह्या आम्हाला सांगितलं नाही त्यांनी नाही कसं घंटी वाजली म्हणजे घंटीचा मला फोन आला
तर मला आधी मी नवऱ्याला सगळं एकांतात सगळं सांगितलेलं आहे मी. काय रे नाही एकांतात सांगितलंय तुला आया मी एकांतात भेटलो, पोरगी दिसायला लय सुंदर आहे, मला लय आवडले, पण आम्ही बोललो नाही. मग पाऊण तास काय करीत होतास साऱ्या? आम्ही एकमेकांना बघत होतो फक्त. एकमेकांना बघायला ती काय फेस टँक आहे? अले वा ला 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 इकडून तिकडे चाललाय. हे पिवल्यामध्येच कुठे आलं? हे बघ पप्पी घेऊ घ्यायची असं करत बसायला तिकडे. ह्या काय तुम्ही त्याला कशाला वरडताव? तुम्हाला सांगितली होती ना पोरीची चौकशी करायला. अरे मी केली ही अशी पोरीची चौकशी केली? मामा ह्या काय आम्हाला मान्य नाही बाबा. ह्या काय लग्न आम्ही करणार नाही. तुमच्या पाया पडतो. नाही, हो, पाया नका पडू तुम्ही. अहो पाया पडू नाही तर काय करू मला सांगा ना. आता पहिल्या नवऱ्याने तिला सोडला तर तिची चूक आहे काय मला सांगा. मग कुणाची चूक आहे? चूक म्हणजे तिचा नवरा एक नंबरात 63 हो. काय झालं लग्नाच्या पहिल्या दिवशी ना तिनं असा डोला बाजूला काढून ठेवला म्हणून लग्न केलं. एक मिनिट काय केलं? डोला लग्नाच्या पहिल्या दिवशी असा बाजूला काढून ठेवला. एक डोला बाजूला काढून ठेवला म्हणजे कळलं नाही आम्हाला. हो तिला एक काचेचा डोला आहे का ना. एक डोला काचेचा आहे? काचेचा. काचेचा हो काय आहे हनीमूनच्या झटापटीत काच फुटल म्हणून तिला वाटीत काढून ठेवला. काय आहे तर मला सांगा, मुलीची इज्जत म्हणजे काचीसारखीच आहे का नाही. एकदा तडा गेला मजा गेला. हो पण ही फसवणूक आहे ना. पोरीचा एक डोला काचेचा आम्हाला काय सांगितलं पण नाही. काय झाला तू जाय. हा बोल. असू दे आता कळलं ना काचेचा आहे. असू दे मी मॅनेज करेन. पोरगी लय सुंदर आहे, मला अशी पोरगी नाही मिळणार. माझ्याकडे बघ मी कसा दिसतो बघ. मला तिच्याशी लग्न करायचंय. अरे गोट्या तुला कळतंय तिचा एक डोला काचेचा आहे. मग काय झालं काचेचा असला तर. वहिनीनू तो काय जन्मताच नाही काचेचा डोला. मग तो अपघातात झालेला आहे म्हणजे अपघात पण झालेला आहे. काय सांगू पाहुण्यानू माझं भाऊजी आहेत ना त्याचा मटक्याचा धंदा. तर मटक्याच्या धंद्यावरती दुपारी डबा घेऊन गेली तर भाऊजींची ती कस्टमरची अशी मारामारी झाली. भाऊजी ऑलरेडी 4 पेग लावून का नाही. तर झटापटीत काय हा जो फिरला तर माझ्या पोरीच्या डोल्याला लागला. त्याच्यात तो अपघात झाला का नाही. अरे म्हणजे पोरीच्या बापाचा मटक्याचा धंदा. मटक्याचा धंदा आहे म्हणा त्यांनी सायंटिस्ट म्हणून सांगितला. सायंटिस्ट म्हणजे आकडे मोडच का ना. सगळं आकड्याची खेळ म्हणजे काय सगळं तुम्हाला सांगतो ना. इथं तोंडावर सगळा हिशोब का नाही. म्हणजे ह्या साईडनी जर बघितलं ना तर सायंटिस्टच का नाही. ते एका बाजूने बघितलं होतं. वसाड्यात इकडून बघितलं तर तू पण सायंटिस्ट वाटतो. पण सायंटिस्ट असणं आणि वाटणं ह्याच्यात फरक नाही. असं फरक आहे? नाही पण खरंच. आता हो हॅलो काय का किती जण आली वाय. सगळी पाहुणे आली काय. अहो तिथं पार्किंगच्या तिकडे गाड्या लावा का नाही. पार्किंग अहो पार्किंगला गाड्या लावा सगळ्या बघा आहे सगळ्या गाड्या. हा होय आता काय करायचं वो. आता काय पप्पा पोरगी लय सुंदर आहे, अशी पोरगी मला नाही मिळणार. पण मला तिच्याशी लग्न करायचं. लय मस्त आहे ती. अरे पण तिचा डोला काचेचा आहे. पहिल्या रात्री बघितलं तर बेशुद्ध होऊन पडशील ना. मरतोय तो. तर काय नाही या लग्न आम्हाला मान्य नाही. हे लग्न मोडलं म्हणून समजायचं. आमची फसवणूक करायची हिंमत कशी झाली त्यांची. नाही तर काय अरुण कदमला फसवलं. तुम्ही जरा शांत बसा. गावात कुणाला फसवलं ना तर त्याचा अरुण कदम झाला असं म्हणतात. ते काय नाही आता मी त्यांना फोन करून बोलतो. बाईक हे मला आता काय कळत. कुठं तुम्ही ताबडतोब इकडे वर पक्षाच्या रूम मध्ये बोलवा. इकडे जाला काय तुम्ही माझा अरुण कदम केलाय. इकडे या. अहो काय झालं अहो या काय तुमचा फोन आला. अहो या तिकडे मुहूर्त टळतोय. गुरुजी वाट बघताय. चला या लवकर चला. कोण कुठं जाणार नाही. सगळे आपापल्या घरी जाणार आहे. तुमची हिंमत कशी झाली आम्हाला फसवायची. माझी हिंमत मी बघा आई आम्ही म्हणजे मी चांद्रयानाची शपथ घेऊन सांगते माझी आई आणि बाबा कधीच कोणाला फसवू शकत नाही. तू तर बोलूच नकोस. तुझा आधी तो काचेचा डोला आहे तो काढ ना मग बोल. काचेचा डोळा. हो अगं बाई शिवाली इकडे. काचेचा डोळा कधी लावून घेतलास मला सांगितलं नाहीस. एकटी शॉपिंगला जातेस. काय आणतेस ते सांगायचंच तरी. वेडी कुठची बघाई तुमची मुलगी सगळं लपवून ठेवते माझ्यापासून. गंमत झाली म्हणजे मला 2 ग्रहांमधलं अंतर माहिती पण डोळा काचेचा आहे मला माहित नव्हतं. मलाही आताच कळतंय. आई बाबा तुम्ही असं काय करताय. काय झालं. लहानपणापासून तुमच्याच कक्षेत वाढले आहे ना मी. मग माझा डोळा खरा आहे माहित
तेच म्हणतोय मी. हे बघा डोळे खरे आहेत, तुम्ही चुकीचा ग्रह करून घेऊ नका. नाही सासरे बुवा, कोणी काही चुकीचा ग्रह करून घेत नाहीये. मला ती पसंत आहे, ती सुंदर आहे. आई डोळा काचेचा असला तरी चालेल, बाकी सगळे नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे काय, नॉर्मलच आहे आमची मुलगी. आणि आम्ही दोघांनी अगदी प्रयोग करून अगदी छान तिला लॉन्च केलेला आहे. आमचा नॉर्मल प्रयोग आहे हा. हो, आमच्या घरातला यशस्वी उड्डाण आहे हे. तुम्हाला सांगते गेली 25 वर्ष आमच्या कक्षेत फिरतीये, पण यंत्रणेत जरा म्हणून बिघाड नाही. हो, आता फनकन वाजवली सगळी यंत्रणा बिघड होईल हा? एक मिनिट पुरे झालं आता. तुमचं मगासपासून ऐकून घेतलं. माझे बाबा एक प्रतिष्ठित खगोलशास्त्रज्ञ आहेत. हे बघा, प्रतिष्ठित खगोलशास्त्रज्ञ. अरे मटका चालवतो मोठा शास्त्रज्ञ सांगतोय तो. अहो काय बोलताय? अहो, मी शास्त्रज्ञ आहे. मी श्रीहरिकोटाला यान चालवतो. मी आणि मटका कसा चालवेन? काय म्हणताय तुम्ही? रे कॉमेडी, कॉमेडीचा सकाळ आहे आपल्याकडे. समीर खांडेकर. बघा तुमचा काहीतरी घोळ झालेला दिसतोय. काय घोलबिल झालेला नाही, आम्हाला सगळं माहितीये. पहिल्या नवऱ्याने टाकून दिलंय ते पण माहिती आम्हाला. मला पहिलं असं काही नाही आई. ए शिवाली इकडे. आई अगं खरं तुझं पहिलं लग्न कधी झालं आणि हे मला कधी सांगितलं? तू आणि तुझे बाबा मिळून माझ्यापासून सगळं लपवत असं, हे चुकीचं आहे. मी आले नसते का तुझ्या पहिल्या लग्नाला? किती मूर्खपणा आहे हा. बघा गंमतच झाली. म्हणजे आजच्या मुली काहीच सांगत नाहीत. मी काय म्हणलं का 83 उपकर सोडले, पण हे मला माहित नाही. लग्न झालं, चाललंय, चांगलं, अभिनंदन. चला या, लग्न झालेलं आहे आमच्या मुलीचं. आम्ही येतो आता. चला. अहो बाबा, आई तुम्ही काय करताय? लहानपणापासून तुमच्याच घरात राहतेय ना. लग्न झालं असतं तर सासरी नसते राहिले का मी? सॉरी गडबडच झाली माझी, सॉरी. आई बघा, खरंच तुमचा गैरसमज झाला. माझं हे लग्न तर होऊ द्या ना आई आधी. तू तर बोलूच नकोस, तू डोला काढ ना मग बोल. अरे माझा डोळा खरा आहे बाबा. हा बघा, तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं खोटं? तुमचा घरातलाच माणूस आहे. आमच्या घरातलं कोण बाबा? मी काय सांगितलेलं नाहीये. मी काय सांगितलेलं नाही. काय सांगितलंय ग? मग तुझा सक्का धाकटा मामा. काय? सक्का धाकटा मामा? मला धाकटा भाऊ नाहीये. मी नव्हतं. हे बघा आली काडी पेटी. बरं झाला बाबा आला. इथं उभं राहा. सॉरी ते काय त्यांना सांगा काय काय सॉरी काय नाही, काय झालं थोडीशी गपलत झाली म्हणून मी माफी मागायला आलेला आहे. काय झालं, ह्या बिल्डिंग मध्ये एकूण 3 लग्नाचे हॉल आहेत. तर मी इथनं तुमच्याकडनं बाहेर पडलो ना, तर एक जण मला म्हणाला घंटीचं लग्न 3ऱ्या माल्यावर आहे. मग मी म्हटलं इकडं कसं काय आलो? खालच्या मला गोठ्याचं लग्न आहे. तर चुकून मी इकडे आलो आणि सगळं बोलून गेलो का नाही. ही तुमची घंटी नाही ही घंटी कुठली? तुम्ही नीट चौकशी करून यायची होती. तुमच्या मुलं गोट्याचं लग्न मोडणार होतो आम्ही. नाही मी चुकून झाला. माझं काय, मी मुद्दाम गेलेलं नाही. माझ्या घंटीबद्दल मी सांगा आलेलं का नाही. तुम्ही चालू पडायत ना. नाही ते काय, अरे जनाची नाही तर मनाची लाज ठेवायला पाहिजे. मामा बनून येतो कुठं पण जेवता आणि ही सगळी लपडी करता. चला. नाही जेवायला कुठे आलोय लग्न. सांगाल तुम्ही. सॉरी चुकून काय झालं. तुम्ही? चुकून झालं. होय सॉरी काही झालं ते ऍक्च्युली तसा काचेचा डोला असला तरी चालला असता. सॉरी चला मुहूर्त टलून जाईल. चला जाऊ. नाही, सॉरी. आता आम्हाला हे लग्न मान्य नाही. आम्हाला आमच्या मुलीच्या गळ्यात हा गोट्या बांधायचा नाहीये. लग्न मोडलं, प्रयोग फसला. नाही. अहो ऐका, त्याचं खरं नाव गोट्या नाही आहे. त्याचं खरं नाव चिदंबर आहे. काय आहे? चिदंबर. त्याचं नाव चिदंबर असताना सुद्धा ज्याला घरात गोट्या म्हणतात अशा मुलाशी तर अजिबात लग्न करायचं नाहीये मला. तू मला लाडाने चिदू बोल ना. चिदू, मी तुला मारून पिदू. वा वा, जोरदार टाळ्या. भन्नाट किस्सा होता, मजेदार. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स, ग्रेट टीमवर्क असं म्हणायला हरकत नाही. आणि श्रमेश, तू जे डेस्पिरेशन तुझं जे होतं ते खूपच, म्हणजे काय काय रिॲक्शन्स फार अमेझिंग होत्या. समीर, हे शेवटचं फार आवडलं मला. एक्झिटच्या आधी जे केलंस ते खूपच आवडलं. छान दिसतेस, खूप छान दिसतेस शिवा. आणि रसा आणि तुम्ही दोघांनी जे कॅरेक्टर पकडलं ते फार भारी होतं. अरुण दादा ॲज युजल मस्त. मोरे मस्त, वने मस्त, सगळे मस्त.